हॅलो अँड व्हेरी वॉर्म वेलकम टू ऑल ऑफ यू अँड इमोशनली युअर्स विथ प्रतीक. आज आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणवादी विश्वंभर चौधरी सर. व्हेरी वॉर्म वेलकम टू यू सर. आणि नमस्कार. आपल्याला इथे बघून खूप खूप आनंद होतो आहे. विश्वंभर सरांची ओळख जर द्यायची असेल तर ते माझ्यासारखेच मराठवाड्यातनं आलेले आहेत. आमच्या दोघांचा एकेकाळी एकच जिल्हा होता असं म्हणावं लागेल. आणि विश्वंभर सरांना मी जवळपास कॉलेजच्या दिवसांपासून फॉलो करत आलेलो आहे. आमच्या कॉलेजलाही ते आले होते आणि एक पर्यावरणमध्ये डिग्री घेतलेली ओॲसिस फाउंडेशन याच्यामध्ये त्यांनी बरंच काम केलं आहे पर्यावरण संदर्भात. त्याच्यानंतर सामाजिक कार्याकडे ते वळलेत. तर सर आपली एक जर्नी थोडीशी आमच्या सगळ्या दर्शकांसाठी जर सांगाल तर. मी परभणी जिल्ह्यामध्ये वालोर नावाच्या एका छोट्याशा खेड्यात मी जन्माला आलो आणि 10वीपर्यंत शिक्षण माझं तिकडेच झालं. नंतर मी सेलू म्हणून आमचं जे तालुक्याचं ची जागा आहे तिकडे मी आलो आणि तिकडे मी ग्रॅज्युएशन केलं. नंतर औरंगाबादला MSc असा माझा प्रवास आहे. एका शेतकरी कुटुंबातून मी येतो आणि त्याचवेळी एका गांधीवादी विचारसरणीच्या कुटुंबातून पण येतो, कारण माझे वडील हैदराबाद मुक्तीसंग्रामातले स्वातंत्र्य सैनिक होते आणि त्यामुळं गांधी, नेहरू, पटेल, आंबेडकर हे विषय लहानपणापासून ऐकण्यात, बोलण्यात, चर्चेत असे यायचे. तर तशी माझी पार्श्वभूमी ही ग्रामीण भागातली आहे आणि एका विचार काहीतरी घेऊन जाणाऱ्या कुटुंबातली आहे की माझे वडील त्यानंतर दीर्घकाळ काँग्रेसमध्ये पण होते आणि मुळात गांधीजींचा वरती श्रद्धा असलेलं असं एक कुटुंब, अशा कुटुंबात मी वाढलो. त्यांच्या विचारांचा पगडा असणार नक्कीच. आणि त्याच्यामध्ये सर आपण पर्यावरण विषयक शिक्षण घेतलं तर त्यावेळेला बऱ्याच अशा वेगवेगळ्या वाटा होत्या आणि त्यावेळेला करिअर म्हणजे एकतर इंजिनिअरिंग किंवा मेडिकल किंवा CA असे काहीतरी प्रथितयश मार्ग सोडून आपण पर्यावरणाकडे कसं वळलात? नाही, पर्यावरणाकडे मी वळण्याला कारणीभूत खरं एक प्राध्यापक जयस्वाल सर हे माझे सर कारणीभूत झाले. कारण तुम्हाला माहिती आहे की मराठवाड्यातून खेड्यातून आलेल्या मुलांना कुठलंही मार्गदर्शन असं नसतं. बरोबर. आणि त्यामुळं त्या शोधात आपण फिरत असतो. तर जयस्वाल सरांनी मला घरी येऊन सांगितलं की तू माझा खरं मी जाणार होतो रसायनशास्त्राकडे, MSc केमिस्ट्रीकडे. अच्छा. पण त्यांनी सांगितलं की हा विषय खूप चांगला आहे आणि ह्या विषयात पुढे खूप काम करता येईल, म्हणून मी एन्व्हायरमेंटल सायन्सला आलो. आणि नंतर माझ्या असं लक्षात आलं की एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये सायन्स कमी आणि इमोशन्सच जास्त आहेत. तुमचा जो आजचा विषय त्याच्याकडे जर यायचं झालं तर की इमोशन्सवरचा असतो. म्हणजे तुम्हाला एक पर्यावरण शास्त्रज्ञ किंवा पर्यावरणवादी जे काय असेल ते व्हायचं असेल तर तुम्हाला इमोशन्स याच ते गव्हर्न करत असतात असं मला वाटतं. बरोबर आहे सर. कारण तुम्ही जर ग्रेटा थनबर्गला बघितलं तर ती ज्या वेळेला बोलताना समोर येते त्यावेळेला पूर्ण इमोशन्स तिचे ते जाणवत असतात. आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात जोपर्यंत आपण स्वतःला ओतून देत नाही, म्हणजे पॅशन ही थोडक्यात एक इमोशन आहे. तर वेगवेगळ्या भावनातनं आपण त्या काळात गेलेला असाल आणि ज्या वेळेला आपण गांधीवादी कुटुंबातनं आलेलं तर त्या विचारांचा पगडा, मग तो पगडा आपल्याला सामाजिक कार्याकडे जाण्यासाठी कारणीभूत ठरला का? ती पार्श्वभूमी काय होती की आपण पर्यावरणापासनं सरळ सामाजिक कार्यात त्यावेळेला आलात? मी जेव्हा पुण्याला आलो, मी 93 साली पुण्याला आलो, म्हणजे आता जवळपास मला 31 वर्ष झाली पुण्यात येऊन. त्यावेळेला माझ्या वडिलांनी सांगितलं मला की व्यवसाय म्हणून तू कर, पैसे कमाव, कुटुंबाचा उदरनिर्वाह झाला पाहिजे, सगळं बरोबर आहे, पण एक क्षण असा येईल की थोडंफार समाजासाठी काम केलं पाहिजे असं तुला वाटेल आणि ते वाटेल त्यावेळेस मात्र ते कर. मी खरं म्हणजे एक व्यवसाय म्हणून पर्यावरणात होतो आणि मी जवळपास 2007पर्यंत व्यवसाय म्हणूनच ते केलं. म्हणजे मी 97ला माझी कंपनी सुरू केली, 10 वर्ष मी निव्वळ तेच करत होतो. पण 7 साली माझी मेधाताईंची भेट झाली, मेधा पाटकरांची. हां, काही त्यांना EIA तिकडचे एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट नर्मदेतले हे त्यांना तपासायचे होते आणि त्यानिमित्ताने आमची ओळख झाली आणि मी मग त्याच्याकडे आपोआप ओढला गेलो. आणि तो प्रवासही फार गमतीशीर आहे. म्हणजे मलाच कळत नाही की एखादा काहीतरी आपण टाकून देतो नदीत आणि ते काठाने कुठे तरी वाहत जातं, तसं थोडा प्रवास आहे. म्हणजे आलो मी एन्व्हायरमेंटच्या प्रश्नावर, लवासाच्या प्रश्नावर लढा सुरू झाला, टाटा मुळशी धरणावर काही आणि इतर काही ठिकाणी मेधाताईंच्या सोबत. आणि मग ते पर्यावरणाचे लढे लढता माझ्या असं लक्षात आलं की अरे हे झाडं, झुडपं, नद्या, डोंगर हे तर महत्त्वाचंच आहे, पण माणूस पण महत्त्वाचा आहे ज्याच्यासाठी हे सगळं चालतं. आणि मग मी त्या पर्यावरणाच्या लढ्याबरोबरच मी मगाशी सापळी धरणाचा उल्लेख केला तुमच्याच जिल्ह्याच्या, हिंगोली जिल्ह्याच्या. आणि मग असं वाटायला लागलं की
मग ही माणसं यांचं काय होतं, म्हणजे आता तुमच्याच हिंगोलीचं जर उदाहरण दिलं तर इसापूर धरण हे 40 वर्षापूर्वी झालं आणि त्याचं पुनर्वसन आजही झालेलं नाही. तेव्हा ज्यांची जमिनी घेतल्या, बुडवल्या, वाडे बुडवले, ती माणसं आज कोणीतरी रेल्वेत चणे विकतो, कोणीतरी रिक्षा चालवतो, अशी त्यांची अवस्था आहे. मग पुन्हा इथे इमोशन्स येतात की मग अरे झाडं झुडपं डोंगर दऱ्या हे बरोबरच, पण मग माणसाचं प्रयोजन काय, ही माणसं का अशी आहेत आणि ह्या माणसांचं काय होत आहे, म्हणून मग पुन्हा विस्थापनाच्या लढ्यात. मग ते करता 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 परत असं लक्षात आलं की अनेक गोष्टी, अनेक ठिकाणी मी लढलो, मेधा त्यांच्यासोबत लढलो, इतरही अनेक गोष्टी झाल्या. तिथं असं लक्षात आलं की या सगळ्यांचा जो केंद्रबिंदू काय ना तो भ्रष्टाचार आहे. म्हणजे हे सगळे हाल काय आहेत, पुनर्वसन का होत नाही, पर्यावरणाचा विनाश का होतो, नद्या का अडवल्या जातात, कोणीतरी घरं का बांधतं नद्यांमध्येच, आणि हा सगळं जे काय होतं या सगळ्याच्या मुळाशी पुन्हा या व्यवस्थेतला भ्रष्टाचार हे. आणि म्हणून मग अण्णा हजारे असा माझा तो प्रवास आहे. तर म्हणजे पर्यावरण, मग नंतर विस्थापन आणि पुनर्वसन, त्यानंतर भ्रष्टाचार आणि नंतर एक स्पष्ट राजकीय भूमिका, असा माझा तो सगळा आत्तापर्यंतचा प्रवास राहिला. तो ठरवून केलेला नाही, पण जी जी माणसं सोबत होती ती कधी सुटली नाहीत. आणि मला इमोशन्स हा विषयावर मी बोलायला आलो त्याचं कारण की हे सगळं गव्हर्न्ड बाय इमोशन्स आहे. ॲब्सोल्युटली. महात्मा गांधी जर इमोशनल नसते, आंबेडकर बाबासाहेब जर इमोशनल नसले, पटेल जर इमोशनल नसते, तर ही माणसं सुखनैव स्वतःचा व्यवसाय करत लंडनमध्ये राहिली असती. पण इथल्या माणसांच्याबद्दल इमोशन्स, म्हणजे कधी कधी मेंदूचं ऐकायचं का हृदयाचं ऐकायचं, असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा माझा स्पष्ट कॉल हा हृदयाचा ऐकण्याकडे आहे. भले मेंदूला काही गोष्टी पटत नसतील तरी त्या हृदयाला पटत असतील तर माणूस म्हणून त्या केल्या पाहिजे. माझ्या दृष्टीने शरीरातला सगळ्यात मोठा अवयव हा हृदय आहे, मेंदू नाही. अगदी बरोबर आहे सर. आणि ज्यावेळेला तुम्ही हृदय आणि मेंदू या दोघांचा समन्वय किंवा या दोघांमधनं एक ज्या वेळेला आपल्याला निवडायची वेळ येते त्यावेळेला गांधी किंवा पटेल किंवा नेहरू यांनी आपल्या हृदयाचं ऐकलं असं तुम्ही म्हणालात. आता ज्या वेळेला तुम्ही परत बघता, आता नेमकं जर काल परवाचंच अगदी अलीकडचं उदाहरण घ्यायचं म्हणजे त्या कावड यात्रेत म्हणजे संविधानाला बाजूला ठेवून काही गोष्टी की प्रत्येक दुकान मालकाने त्याचा धर्म, त्याचं नाव, त्याचं हे लावलं पाहिजे, अशा वेळेला आतमधनं एक राग व्यवस्थेवरती किंवा आतमधनं निष्क्रियतेवरती, व्यवस्थेच्या निष्क्रियतेवरती एक राग सतत मनात असतो. ही सुद्धा खूप महत्त्वाची इमोशन आहे. पण त्या रागाला योग्य दिशा देणं प्रत्येकाला जमत नाही. त्याच्यासाठी आपल्यासारखं कुणीतरी अँटी एस्टॅब्लिशमेंट ॲक्टिव्हिस्ट किंवा कुणीतरी विद्रोही माणूस हा सतत लागतो आणि असे प्रश्न सतत निर्माण होत राहतात. जसं आपण सापळी धरणाविरुद्ध बोललात, विस्थापितांच्या लढ्याबद्दल आपण बोललात, किंवा आत्ता आपण बोलता बोलता मला वाटतं भ्रष्टाचाराबद्दल आपण बोललो. मग ज्यावेळेला असे प्रश्न सतत येत राहतात त्यावेळेला बसल्या बसल्या ठिकाणी कित्येक वेळेला कुणावर तरी अन्याय होतो ही भावना, त्यातनं आलेला राग, मग या सगळ्या गोष्टींचा समन्वय आपण कसं साधतो? नाही, आता हे ज्याला म्हणजे तुमचा मी थेट प्रश्न असा समजतो किंवा इमोशन मॅनेजमेंट यातली काय आहे असा तुमचा त्यातला प्रश्न आहे. तर मुळात एक गोष्ट नक्की आहे की आपण ज्या समाजात राहतो, एका घटनेने माझ्यावर खूप इम्पॅक्ट केला, ती मला तुम्हाला सांगितली पाहिजे. खरं ती आधीच्या सत्रात झाली असती. मी औरंगाबादला म्हणजे आत्ताच्या संभाजीनगरमध्ये मी MSc करत होतो आणि मी चालत जात होतो, आपला पानदरीबा वगैरे त्या रस्त्याने मी जात होतो. तिथं मला एक असं दृश्य दिसलं की एका वडापावच्या गाडीवर एक कुटुंब, अख्खा कुटुंब विनवणी करत आहे त्यांना की थोडे पैसे कमी आहेत, वडापाव द्या. त्याचवेळी तिथून एक लग्नाची मिरवणूक चालली होती आणि त्या लग्नातल्या मिरवणुकीतली मुलं एकमेकांच्या अंगावर थम्सअप उडवत होती. थम्सअप हे आपल्याकडे त्याकडे श्रीमंतीचं लक्षण समजलं जायचं, म्हणूनही कदाचित आता कडे मांडणार नाही. पण हे फार विसंगत दृश्य होतं आणि मला प्रश्न मनात असा आला की असं का आहे की काही लोकांना बेसिक गरजाही पुरवता येत नाही आणि काही लोकांकडे इतकं जास्त आहे. तर आत्ता तर एक लग्न खूप जास्त आहे. हो, म्हणजे काय लग्नाच्या आधीपासून ॲब्सोल्युटली. एकीकडे भगवद्गीतेचं तत्त्वज्ञान सांगायचं, त्यात यद्यदाचरते श्रेष्ठ असं म्हटलं की जसे श्रेष्ठ वागतात तसे खालचे लोक वागतात, तर तुम्ही काय आदर्श होता. पण तो विषय वेगळा. पण विषमतेचा जो मुद्दा आहे तो माझ्या मते, मला त्या MScला असताना पहिल्या वर्षी त्याचं माझ्या मनात बीज पडलं. ती घटना मी अनेक दिवस विसरू शकलो नाही. आता हे इमोशनल आहे म्हणूनच शक्य आहे. हे जर एक रस्त्यानं जातच असतो आपण, त्यात काही होणं असं तर ते झालं नसतं. तर मला पुन्हा वाटतं की सामाजिक काम करणाऱ्या माणसांचं हृदय जास्त जागरूक पाहिजे आणि त्या हृदयाला गोष्टी कळल्या पाहिजे, त्या वेदना कळल्या पाहिजेत. अन टू द लास्ट, हे जे की शेवटचा माणूस दिसतो का तुम्हाला, आजही मी अनेक नेत्यांशी चर्चा होतात माझ्या आणि हे करतो, मी त्यांना म्हणतो की तुम्हाला भारा डोक्यावर घेऊन जाणारी खेड्यातली बाई जर तुमच्या डोळ्यासमोर असेल, जी भारा डोक्यावर घेऊन जाते आहे घरी,
ओझं, ही जर तुमच्यासमोर असेल तर काहीतरी होईल. ते जर तुमच्यासमोर नसेल तर मग काहीच होणार नाही. आज जे चाललं आहे तेच होईल. अमुक करा, तमुक करा, लाभार्थी अमके तमके, यांनी काही होणार नाही. तुम्हाला त्या कळकळीने शेवटच्या माणसापर्यंत पोचता आलं पाहिजे, त्याचं दुःख जाणून घेता आलं पाहिजे आणि त्याच्यावरती उपाय शोधता आला पाहिजे. या इमोशनल मॅनेजमेंटमध्ये होतं काय की प्रश्न एक आपल्यासमोर येतो कोणता तरी, की आता कावड यात्रेचाच तुम्ही उल्लेख केला. हा प्रश्न आहे की असं का झालं, असं का गरज आहे, काय गरज आहे की मी कोण आहे हे कळावं, माझ्या हॉटेलमधला पदार्थ चांगला आहे का नाही हे पुरेसं नाही का, तो स्वच्छ आहे का नाही हे पुरेसं नाही का, अजून काय आहे, व्हॉट इज नेक्स्ट. आणि तुम्ही गेले 10-12 वर्ष पाहाल तर धर्म आणि जात हे इतक्या उघडपणे ठळक झालं आहे की आत्ता तुम्ही खेड्यात जरी गेलात तरी तुम्हाला ते घर कोणत्या जातीच्या माणसाचं आहे हे त्याच्या घरावर टाईलच्यावर जो महापुरुष असेल त्यावरून तुम्हाला कळेल. इतकं हे विचित्र झालं आहे. ही आयडेंटिटी कोणती आहे? कोणीतरी गाडीवर लिहितं मागे की ब्राह्मण, कोणीतरी लिहितं की मराठा, कोणीतरी लिहितं की अमकं. ही काय आयडेंटिटी? ह्या आयडेंटिटीची गरज काय? मला असं वाटतं की माणसांचा एक मोठा आयडेंटिटी क्रायसिस आत्ता तयार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये ते एक सेक्युअर्ड आयडेंटिटी शोधतायत आणि त्यांना असं वाटतं की जात धर्म ही माझी सेक्युअर्ड आयडेंटिटी आहे. तिथे मी समूहामध्ये आहे आणि तिथे मला काही होणार नाही. पुन्हा हे समूहावरचं अवलंबित्व आहे. तर मी एकटा आलो, मला एक बुद्धी मिळाली, मला एक मेंदू मिळाला आणि त्या मेंदूच्या जोरावर मी काहीतरी वेगळं करू शकतो. ही समाजाची मानसिकता हरवणं हे मला वाटतं त्याच्या मागे कारण आहे की अशा, आणि मग त्याचा फायदा बरोबर राजकारणी लोक घेतात. आता जे काल झालं, आता मी येताना तुमच्याकडे वाचत होतो की सुप्रीम कोर्टने त्याला स्टे ऑर्डर दिले आणि त्याला आता स्टे दिला की असं काही करता येणार नाही म्हणून सांगितलं. एकीकडे तुमची कॉन्स्टिट्यूशन आहे, एकीकडे तुमची राज्यघटना आहे ज्याच्यात तुम्ही उठबस पाया पडता, सगळेच आम्हाला फार वंदनीय, बाबासाहेब तर फारच वंदनीय, हे सगळं उठबस चालतं. दुसरीकडे त्यातलं समतेचं तत्व, इक्वॅलिटी, ह्याची हे तुम्हाला मान्य नाही. आणि हे काही फक्त जाती धर्म याच्याबद्दलच नाही, स्त्रियांबद्दलही तेच आहे. आज जो ज्या प्रकारचा संघर्ष म्हणजे स्त्रियांचा सुद्धा चालतो, आपल्याला त्याची कल्पना कितपत आहे. परवा मी काही महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करत होतो आणि मी त्यांना असं म्हणालो की आमच्या परभणीमध्ये शहरात, म्हणजे मी गावात राहतो पण शहरात 12 दिवसाला एकदा पाणी येतं, लातूरमध्ये 15 दिवसाला एकदा पाणी येतं. आता तुम्हाला काय वाटतं, हा प्रश्न राजकीयदृष्ट्या प्राधान्याचा का नाही राहिला? हा मतदानाचा मुद्दा का नाही बनत? का नाही लोक म्हणत की पाणी द्या मग मत देऊ? त्याचं एकमेव कारण असं आहे की पाणी भरण्याची जिम्मेदारी ही घरातल्या स्त्रीची आहे आणि जोपर्यंत तिला झळ लागते तोपर्यंत पुरुषाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. ही जर का जिम्मेदारी उद्या पुरुषांवर आली तर ते मोर्चे काढतील आणि शासनाला म्हणतील की बदललं पाहिजे. हे जे सगळे संघर्ष, याच्यामध्ये तुम्हाला इमोशन बॅलन्स असा करावा लागतो की तुम्हाला त्या स्त्रीच्या जागी स्वतःला ठेवून पाहावं लागतं. आज जर कोणी जर आज दलित म्हणून कोणाला मारहाण झाली असेल तर तुम्ही इमॅजिन करा थोड्या वेळासाठी की ते माझं आयुष्य असलं तर काय, की मला कोणीतरी म्हणते की तुम्हाला शिवायचं सुद्धा नाही, तर तुमचं आयुष्य काय असेल? तर ह्या इमोशन्स ज्या आहेत त्या, एक तो असतो, एक प्रश्न समोर येतो, त्याच्यावरती आपले इमोशन्स होतात, त्याच्यानंतरचा विचार असतो की याच्यावर उपाय काय. तो सुद्धा इमोशनलीच काढायचा असतो, पण त्यामध्ये व्यवहाराची पण सरमिसळ पाहिजे असते. म्हणजे कायद्यांचा आग्रह का, लोक म्हणतात की कायद्यांचा आग्रह का, नैतिकतेवर विश्वास नाही का? नैतिकतेवर विश्वास आहे, पण नैतिकता सगळ्यांच्याचकडे असेल हा अंधविश्वास आहे आणि त्यामुळे मग ती व्यवस्था तिथे येते. मग ही व्यवस्था अशी का? तुम्ही बघा की बाबासाहेबांच्या सुद्धा जे लढे झाले, त्यांनी जो महाडच्या 14 तळ्याचा लढा केला तो व्यवस्थेवरच आधारित होता की महाडच्या नगरपालिकेने ऑलरेडी ठराव केला आहे की पाणी सगळ्यांना, मग तो का नाही? ठरावाची अंमलबजावणी, म्हणजे कायद्याच्या अंमलबजावणीची गोष्ट बाबासाहेब मागत होते. तर तिथे इमोशन्स आणि व्यवहार यात तुमच्या हे लक्षात येईल की तिथे इमोशन्स कमी आणि व्यवहारवादी भूमिका जास्त घ्याव्या लागतात. की व्यवहारात हे कसं होईल? मला खूप लाख वाटतं मला की सगळी समानता यावी, स्त्री पुरुष समान व्हावेत, सगळं लाख मला वाटतं, पण त्याचे व्यावहारिक मार्ग काय हा मुद्दा असतो. तिथे त्या इमोशन्स थोड्या आणखी एका वेगळ्या लेवलला जाऊन पोचतात की बाबा ते, आणि त्याच्यानंतर मग तुमच्या असं लक्षात येतं की अरे ही व्यवस्था इतकी बनचुकी झाली की ते दादच देत नाही. मग इमोशन्सचा पुन्हा एक चढता ग्राफ सुरू होतो, जिथे तुम्हाला आंदोलनं, मोर्चे, भावनिक आव्हान, लोकांना आव्हान, समाजाला आव्हान, समाजाला समजावून सांगणं, हे पुन्हा एक इमोशन्सचा एक वेगळा आलेख तिथे सुरू होते. उपोषण करणाऱ्या एखाद्या जेन्युइन कार्यकर्त्याची मानसिकता काय असेल असा मी कधी कधी विचार करतो. मी स्वतः एकही उपोषण केलेलं नाही, याचा अर्थ माझा उपोषणावर विश्वास नाही वगैरे असं नाही, पण थोडं म्हणजे अगदी 1-2 मिनिटात विस्तारित बोलतो. तुमच्या कदाचित सिलेबसमध्ये हे नसेल. नाही, सिलेबसमध्ये माझं जवळपास इमोशनशी निगडीत सगळंच असतं. ग्रेट. तर इमोशन्स ज्या लोकांचे आहेत त्यांना एक अपील असतो उपोषण म्हणजे. आता जर तुम्ही पाहिलं तर सतत उपोषण हे काही अपील नाही. महात्मा गांधींचा जर तुम्ही अभ्यास केला तर त्यांचे सगळेच 3 संघर्ष आहेत.
2022, 2032, 2042, सॉरी आय एम सो सॉरी, 1922, 1932, 1942 3. आणि उपोषणं गांधीजींची आम्ही 2.5 म्हणतो, कारण चौरी चौराचं अर्धवट सुटलं, पोलिसांवर अत्याचार झाला म्हणून. तर आता हे 2.5 उपोषण फक्त त्यांनी ह्या देशाला इमोशन्स 30 वर्ष कंट्रोल केले आहेत. म्हणजे गांधींचं उपोषण, आता इथलं उदाहरण घेऊ आपण, पुणे कराराच्या वेळचं उपोषण. गांधींचं उपोषण, गांधी काय म्हणाले, मी राखीव जागांच्या विरोधात नाही, मी दलित समाजाच्या विरोधात हे उपोषणच सुरू केलेलं नाही, मी हे उपोषण आपल्यामध्ये अस्पृश्यता नष्ट व्हावी म्हणून सुरू केलं. आता हे इमोशन्स, तुम्ही आहात विषय म्हणून तुम्हाला सांगतो, इमोशन्सचा रीच काय असतो आणि इमोशन्स कुठपर्यंत जातात. गांधीजींनी ते सांगितल्यानंतर पहिला बदल कोणात झाला माहिती आहे का? पंडित नेहरूंच्या आईमध्ये. काश्मीरी ब्राह्मण कुटुंब हे, या बाईंनी पहिलं काम केलं की दलित समाजाच्या स्त्रीच्या हस्ते घरातला स्वयंपाक करून घेतला. दिस इज ऑल अबाउट इमोशन मॅनेजमेंट. की गांधींनी एक इमोशन मांडली. गांधींनी सांगितलं, अरे हे आपले भाऊच आहेत आणि हे का असं होतंय, का ही अस्पृश्यता, हे सगळेच सारखे, आपण जन्माने सगळे सारखे आहोत. आणि ती गोष्ट झाली. तर इमोशनल मॅनेजमेंटमध्ये मला असं वाटतं की महात्मा गांधी गुरु आहेत आणि ते करताना त्यांना हेही माहिती आहे की किती वेळा ते आव्हान करायचं. गांधी उठून रोज उपोषणाला बसले असते तर ती परिणामकारकता राहिली नसते, म्हणून ते 2.5च उपोषण. मग मधल्या 10 वर्षात गांधी संघटना करायची किंवा इतर कामं करायची. पण हा जो मुद्दा असतो की इमोशनल अपील कसं करायचं, कोणत्या स्टेजला करायचं, लोकांना काय समजावून सांगायचं. मला एखादा रिफॉर्म जर हिंदू धर्मात पाहिजे, मला उदाहरणार्थ DJ मला बंद करून पाहिजे, मला DJ नको. आता हा फक्त हिंदू धर्मातला रिफॉर्म नाही, हा सगळ्यांचाच आहे. कारण कान हिंदूला आहेत, मुस्लिमाला आहेत, सगळ्यांना कान आहेत, सगळ्यांच्या कानांना त्रास होतो. आणि मग कुठे 31 डिसेंबरला DJ लावता, कोणी इतर ठिकाणी लावत असेल, तर सगळ्यांच्या लेव्हलचा हा मुद्दा आहे. आता अपील करताना जर मी असं म्हणालो की मला हे चालत नाही वगैरे, नाही, ते हा मला कानावर काय परिणाम होतो, ट्रॅफिकमधल्या पोलिसांचं बहिरेपण कसं येत जातं त्यांना, हे मला समाजाला इमोशनल अपील केलं पाहिजे. माझा मुद्दा व्यावहारिक आहे, माझा मुद्दा व्यावहारिक आहे, पण अपील इमोशनल आहे माझं, आणि त्या इमोशनवर समाजाला अपील करून मी पुढे जात असतो. असा हा एकूण सगळा मी जो समजतो इमोशन्सचा खेळ तो हा नक्कीच आहे. आता आपण बोललात इमोशन्स, इमोशनल मॅनेजमेंट, इमोशनल रेझिलियन्सबद्दल आपण बोललो, एम्पथीबद्दल बोललो. आता थोडक्यात मला सांगायला आवडेल की मिशन 1 मिलियन ही संकल्पना माझ्या मनात कधी आली. मला वाटतं त्या घटनेला एक 10-11 वर्ष झाले असतील. एक PMTचा बस ड्रायव्हर हा आपल्या स्वारगेटवरनं उलट्या दिशेला बस जाऊन जवळपास 8 ते 9 लोकांना चिरडून गेला. त्यावेळेला एक गोष्ट लक्षात आली की त्याच्या भावनांचा उद्रेक होईपर्यंत त्याला कुठलीच वाट अशी मिळालेली नव्हती. आणि ज्या पद्धतीने कदाचित त्याचा वरिष्ठ अधिकारी त्याच्याशी बोलला असेल त्यावेळेला, तर त्यावेळेला तो ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता आणि अचानक त्या भावनांचा उद्रेक झाला. शेवटी 9 लोकांना आपले प्राण गमवावे लागले त्याच्यात. तर तेव्हापासून हे होतं की आपण कमीत कमी लोकांना त्यांच्या भावनांचा त्यांच्या कामावरती आणि त्यांच्या राहणीमानावरती काय त्याचा इम्पॅक्ट होतो हे कमीत कमी तेवढं तरी आपण समजून सांगितलं तरी आपलं थोडक्यात आपण काही ना काही मिळवलं. तर तिथनं हा विचार आला. आपण गांधींबद्दल बोललो. गांधी हे मी सुद्धा खूप जवळून फॉलो करतो सर. आणि माझं 3रं पुस्तक गांधीयन प्रिन्सिपल्स इन बिझनेस मॅनेजमेंट असं आहे की गांधींनी काही रिसोर्सेस जवळ नसताना जगातल्या सगळ्यात पॉवरफुल एम्पायरला आपल्या गुडघ्यावरती कसं आणलं याबद्दल त्याच्यामध्ये मी लिहिलेलं आहे. आणि ज्या वेळेला आपण गांधी विचार याबद्दल बोलतो मागच्या 7-8 वर्षात हे याबद्दल काही लोकांना माहिती नसलेली किंवा चुकीची माहिती असलेली, ज्याला आपण म्हणतो की अर्ध्या हळकुंडानं पिवळी झालेली माणसं, अशी ज्या वेळेला भरभरून तुमच्यावरती टीका करतात किंवा एखाद्या वेळेला आपली सभा उधळून लावायचा, मला वाटतं संगमनेर का सिन्नरला तो प्रयत्न झालेला होता, त्यावेळेला आतनं कसं वाटतं? मला तर नक्कीच माहिती आहे की यातनं त्यांची कीव येत असेल, कदाचित त्यांच्यावरती राग येत असेल किंवा त्यांच्याबद्दल एक वेगळेपणाची भावना अशी वेगळी येत असेल. शेवटी ती आपलीच माणसं आहेत. तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल की कसं त्या सगळ्या गोष्टींना तुम्ही समोर? मी कोणतीच इमोशन माझी कधी दाबून ठेवत नाही. हा माझा पहिल्यापासून मी मेंटेन केलं. मी फेसबुकवर लिहीन, ट्विटरवर, कारण यू हॅव टू व्हेंट इट आउट. बरोबर आहे. आता मी जेव्हा एक 15-20 वर्षापूर्वीचा माझातला कार्यकर्ता तो वेगळा होता. आय वॉज अँग्री यंग मॅन. मला लगेच राग यायचा, मला चिड यायची असायचं. पण परिस्थिती बरंच काही शिकवते. बरोबर. आत्ता मी जेव्हा फॉर एक्झाम्पल सिन्नरचा सुद्धा हल्ला आपण जर घेतला तर मी ना आता ह्यांच्याकडे एक काहीतरी आगळी करणारा, गुन्हा करणारा म्हणून पाहतच नाही. मी एक पेशंट म्हणून पाहतो. अच्छा. की
काय काय ह्याच्यात आजार आहे की त्याला असं वाटलं की हे चुकीचं आहे. काय याच्यात आजार आहे की मी एकही शब्द हिंदू हे नाव पण नाही काढलं आणि मी कुठल्या देवाचं नाव पण घेतलं नाही. का याला हा आजार झाला की हा म्हणतोय हे हिंदू विरोधी आहेत. हे मला गंमत वाटलं. मग त्याच्यावरती 2 उपाय. एक म्हणजे त्या माणसाला तिथे मी सोडून दिलं. मी त्यांना सांगितलं मी पोलीस कंप्लेंट करणार नाही. त्याचं कारण हा विषय पोलीसच्या हद्दीतला नाही आहे. बरं समजा काय झालं काय असतं, समजा इथे पुण्यामध्ये आमच्यावर हल्ला झाला, त्यावेळी मी घाबरलो होतो. लेट मी टेल यू, मी घाबरलो होतो. मी उगाच ते ढोंग नाही करणार की मी विचार केला की अरे मग निर्भय बनव संघटना मी मनातून कसं घाबरलो. मी घाबरलो होतो कारण सळ्या येतात तुमच्या डोक्याच्या तिथे, अक्षय येतात, सगळीकडून माणसाशी ओरडत, तेव्हा मी घाबरलो होतो. हे मला सांगितलं पाहिजे. त्यानंतर मात्र त्या घटनेनंतर मात्र माझी भीती गेली. आता मी ती इतकं जवळून पाहिलं की मला वाटतं बस एवढंच असतं का, हे असं असतं. अरे आपण काय घाबरत होतो विनाकारण, हे तर अजून आपलं तर इतकं पुढचा टप्पा आहे की हे तर फारच किरकोळ गोष्ट आहे असं वाटायला लागतं. त्याचं कारण असं आहे की तुम्ही अशावेळी तुम्ही 2 लोकांना ॲड्रेस करत असता. एक ते लोक असतात ज्यांनी तुम्हाला हल्ला केला आणि जे दुसरे लोक असतात ज्यांचा तुम्हाला हे माहिती आहे की हा हल्ला झाला आहे, पण तरी तुम्हाला त्यांना हा विश्वास द्यायचा असतो की हो लोकशाही यातूनही बाहेर येणार, संविधान यातूनही बाहेर येणार, माणसांना होप्स आहेत आणि आपली व्यवस्था आपल्याला माहिती आहे काय आहे आणि आपण त्या ताकदीने बाहेर. ह्या 2 इमोशन्सवरती आपल्याला तिथे काम करावं लागतं असं मला वाटलं. एक पब्लिक पोस्चर असतं तुमचं, मनातून तुम्ही काहीतरी वेगळंच असतं चाललेलं. तेव्हा इव्हन वागळे सरांच्या हल्ल्याच्या वेळेसुद्धा मनात काहीतरी वेगळंच चालू होतं. पब्लिक पोस्चर, कारण तिथे तुम्ही इन्स्टिगेट नाही करू शकत लोकांना. तिथे जाऊन म्हणालो की बघा असं झालं, आता तुम्ही नाही ते होणारच नाही ना. मग आपलं अहिंसावादी लोकांचा त्यांचा फरक काय राहिला. त्यामुळे चिथावणी न देता तिथे जे काही होणार असेल ते आपल्याला त्या इमोशन्स कंट्रोल करावे लागतात. आता हे ट्रोलिंग वगैरे हे जे प्रकार हे 2012 नंतर सुरू झाले, मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आणि ते रोज मी सहन करतो, तुम्ही ते पाहता. पण आता त्या ट्रोल करणाऱ्या माणसाची लायकी काय, एवढा शांततेने आपण विचार करायचा की हा जर माणूस पुण्यामधल्या आप्पाबळवंत चौकात येऊन उभा राहिला तर याला 10 माणसं तरी येऊन त्याच्याजवळ बोलतील का, असा मी विचार करतो. एक दुसरी गोष्ट अशी की या सगळ्याला कारणीभूत आहे ती व्यवस्था आहे. या व्यवस्थेमध्ये म्हणजे त्याच्यावरचा उपाय काय आहे तर अत्यंत कडक कायदे, सायबर कायदे हा त्याच्यावरचा उपाय आहे. ते येण्यासाठी मी प्रयत्न करीन. मी असं म्हणेन की मग मी आता लोकांचं मत बदलीन, मी लोकांमध्ये जाईन, अहिंसक मार्गाने मी मतपरिवर्तन करून आणील. जे आम्ही निर्भय बनवच्या सभांमधून केलं ते मी करून आणीन. लोकांचं मत माझ्या बाजूने वळीन. मी असं म्हणतो की 2 प्रकारच्या पुन्हा त्याही इमोशन्स आहेत वेगळ्या. एक इमोशन आहे ती वोटची आहे आणि दुसरी जी आहे ती ओपिनियनची आहे. तर आयदर यू गेट वोट इफ यू आर नॉट एबल टू डू दॅट. मी त्या व्यवस्थेत जाऊ शकत नाही, माझ्यात ती ताकद नाही, मग मी मताचं राजकारण करेल. म्हणजे वोटचं नाही तर मी ओपिनियनचं मी राजकारण करेन आणि ओपिनियन लोकांची बदलायला मी पाहिजे. माझा विश्वास आहे की लोकांच्या मेंदूमध्ये बदल घडतो. नक्कीच. आपला आजपर्यंतचा प्रवास हे दाखवणार आहे की आपण सतीप्रथेपासून आपण आजपर्यंत चालत आलो तिथे आपण स्त्रियांना मुक्त स्वातंत्र्याची बोलतोय. तर तिथपर्यंत तो माझा विश्वास आहे की बुद्धीनी गोष्टी बदलतात आणि लोकांचं डोक्यामध्ये तुमचं जर कन्व्हिन्सिंग असलं. मला अनुभव तुम्हाला मी सांगतो, कुठलंही भांडवल आमच्याकडे नव्हतं. ही निर्भय बनव मोहीम जेव्हा सुरू झाली 1 पैशाचं भांडवल आमच्याकडे नव्हतं. लोक आले, पैसा येत गेला, आमच्या कामापुरता पैसा आला. आम्ही त्याचे असं ठेवलं होतं की लोकांनीच पैसे गोळा करायचे आणि लोकांनीच हिशोब द्यायचे एकमेकांना. आमचं काहीच नाही. त्यात व्हॉट्सअप ग्रुप बनायचा जिल्ह्याचा, तुमच्या हिंगोलीचाही बनला. लोकांनी तिथे पैसे गोळा केले, सगळे व्हाईटमध्ये गोळा केले. एक अट अजून होती, 1,000 रुपयाच्या वर पैसे नाही घ्यायचे कोणाचे. अच्छा. कारण नाही तर तो दादागिरी करेल की ही माझी चळवळी, मी पैसे आपल्या चळवळीत येऊ द्यायचे नाही. आणि ते झालं महाराष्ट्रामध्ये. आज महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे म्हणतात, सगळेच महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणतात की आमचं काही श्रेय आहे. तर आमचं काही खूप श्रेय नाही, पण आम्ही निदान हा आवाज उठवला. पहिल्यांदा आम्ही हा आवाज दिला की हो हे हरू शकतात आणि ही हुकुमशाही, हा मात्र आवाज दिला. तर ते पुन्हा तेही इमोशनल अपीलच आहे. बरोबर आहे. लोकांना दिसतं, सगळं कळतं, पण लोक म्हणतात की काय, तर तिथे एकाला कोणाला तरी उभं राहावं लागतं. तुम्हाला सांगावं लागतं. जसं मी आम्ही निर्भय बनवचे उभे, निखिल वागळे सर आम्ही उभे राहिलो की नाही हे चुकीचं आहे आणि हे तुम्हाला सांगणं आमचं काम आहे. बरोबर. ते पुन्हा ती इमोशन मॅनेजमेंटच आहे ती. पण ते सांगताना आक्रस्ताळेपणा न करता लोकांना पटेल असं मुद्देसूद भाषा चांगली राखून. आत्ता महाराष्ट्रात सध्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा भाषेचा आहे, लँग्वेज. अतिशय शिवराळ भाषा, अत्यंत घाणेरडी भाषा महाराष्ट्राच्या राजकारणात इतकी कधीही नव्हती. ही गेल्या काही वर्षात सुरू झाली. महाराष्ट्र याच्यासाठी परिचित नाही आहे. महाराष्ट्राने सगळ्या विचारधारा इथेच जन्माला आल्यात महाराष्ट्रातच. इतका सुसंस्कृत महाराष्ट्र तो कोणत्या वळणावर गेला. आम्ही आमच्या सभेत हे पाहिलं की भाषा चालणार नाही. माझ्याकडे कोणी एखाद्या नेत्याची, माझ्याकडे खूप लोक येतात, ह्या नेत्याचं प्रकरण, त्या नेत्याचं प्रकरण, त्याची तक्रार, ह्याची तक्रार. मी तेव्हाही त्यांना सांगतो की तुमची भाषा नीट असेल तर मी पुढे जाईन. तुमची भाषा जर चुकीची असेल तर मला तुमच्याशी डील करणं जमणार नाही. मला भाषेचा
म्हणजे मला म्हणजे मी तुम्हाला म्हणतो की कदाचित गांधीवादी परिवारामधून आल्यामुळे असेल, माझ्या तोंडात आजपर्यंत शिवी नाही आलेली, खाजगीत पण नाही आलेली. गाडीची कोणी समोरासमोर काही केलं तरी म्हणजे मी ते इमोशन्स बदललेलं पाहतोय पुणेकरांच्या. मी 30 वर्षापूर्वी 31 वर्षापूर्वी आलो तर माझ्यासमोर पहिलं भांडण झालं होतं भांडारकर रोडला. कार एकमेकांच्या थोड्या घासल्या होत्या. तर मला वाटलं की आता काय होतं पुढे, म्हणजे उत्सुकतेने मी आपल्याकडे पाहायला फार आनंद मिळतो. आपल्या रस्त्यात एक घटना घडली 50 लोक पाहतच उभे असतात. तर मी पण उभा राहिलो, काय होतं आता. तर त्यांनी उतरून एकमेकांना कार्ड्स दिले, व्हिजिटिंग कार्ड्स वगैरे, आणि तुमचा इन्शुरन्स आहे का, नसेल तर हे माझं कार्ड मग वगैरे वगैरे असं. आणि आज मी पाहतो की साधे मोटरसायकल घासली तरी लोक मारामाऱ्याच करतात उठून. हे कसं झालं, म्हणजे ह्या इमोशन्स मला असं वाटतं त्याचं. हां, मी काही तुमच्यासारखा सायकॉलॉजिस्ट नाही किंवा सायकियाट्रिस्टशी माझा संबंध नाही, पण मला असं वाटतं की सगळं जे साचलेपण आहे लोकांचं, वेगवेगळी नैराश्य आहेत त्यांना, कामातलं नैराश्य आहे, स्पर्धा, विनाकारण वाढलेली स्पर्धा, ह्या स्पर्धेचं काही गरज नाही. अन्न वस्त्र निवारा ह्या गोष्टी साध्या साध्या गोष्टींनी पूर्ण होऊ शकतात. त्याच्यात काहीही या स्पर्धेची गरज नाही की तुझी मर्सिडीज तर माझी BMW. त्या ताणाखाली लोक जात आहेत आणि इमोशनल स्ट्रेस लोकांवरचा इतका प्रचंड वाढलेला आहे. मला असं वाटतं की ते जेव्हा तिथं भांडण होतं आणि एक 22 वर्षाचा मुलगा जेव्हा एखाद्या 60 वर्षाच्या माणसालाही मारायला लागतो रस्त्यात, तर तेव्हा हे समजून चाला की ह्या समाजाचंच काहीतरी बिघडलं आहे. हा व्यक्तिगत मुद्दा नाही, हे साचलेपण आहे. त्याच्याकडे ते इतकं साचत, तो ॲरोगंट असेल, तो असंस्कृत असेल, सगळं खरं आहे, पण एक समाजाने पण त्याला एक काहीतरी गिफ्ट दिली आहे, ती साचत 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 इथपर्यंत आलेली आहे, असं मी स्वतः विचार करतो. आणि मला असं वाटतं की आपल्याला जर सगळ्या इमोशनवर विचार करणाऱ्या लोकांना काही काम करायचं असेल तर पहिली ही स्पर्धा कमी करणे, ही रॅट रेस जी झाली ती कमी करणे, पैसा हा सर्व काही नाही आयुष्यात हे पुढच्या पिढीला समजावून सांगणे की कोणाचंही भांडवल काही नव्हतं. जे मोठे पुरुष, शिवाजी महाराजांचं काय भांडवल होतं, काहीच भांडवल नव्हतं त्यांच्याकडे. तर जे झालं त्याला जिगर लागतं, त्याला काळीज लागतं, हिंमत लागते. त्याशिवाय पैशाचं फार काही होईल असं नाही. म्हणजे पैसा धंदा वाढू शकतो, पैसा धंदा सुरू नाही करू शकत, त्यासाठी जिगरच लागते तुम्हाला. हे जसं आपण ॲड्रेस केलं पाहिजे, हे आपण शासकीय पातळीवर अभ्यासक्रमातून ॲड्रेस केलं पाहिजे. आणि मला खरं तुम्हाला येताना मी एकच मुद्दा ठरवून आलो होतो बोलायचा, तेवढा मी बोलून घेतो. इमोशन्सचा जेव्हा तुमच्यासारखे लोक विचार करतात, मी पण विचार करतो, मला असं वाटतं की इमोशन ॲज अ सिटिझन, मतदार म्हणून नव्हे, व्यक्ती म्हणून पण नाही, नागरिक म्हणूनच्या भावना, याच्यावर आपण काहीच काम केलं नाही. गेली 70 वर्ष 80 वर्ष आपण नागरिकशास्त्र शिकवतो आहे. म्हणजे जो इतिहास जो घडून गेला तो जातींवरून पुतळ्यांवरून मारामाऱ्यांसाठी 80 मार्कांचा आहे, पण उद्याचं नागरिकशास्त्र 20 मार्कांचं आहे. आणि त्यात आम्ही भंकस गोष्टी शिकवतो. राष्ट्रपती होण्यासाठी तो वयाने इतकं, किती जण राष्ट्रपती होतात दरवर्षी, भारतातले किती लोक दरवर्षी राष्ट्रपती होतात, पण त्याच्यामध्ये तुम्हाला RTI दिसणार नाही, त्याच्यामध्ये नागरिकांची मूलभूत हक्क आणि कर्तव्य दोन्ही दिसणार नाही. आणि म्हणून एक असा नागरिक घडला ज्याला स्वतःचे हक्कही माहिती नाहीत आणि स्वतःचे कर्तव्य पण माहिती नाहीत. आता इथे पुन्हा नागरिक म्हणून इमोशन्स ॲज अ सिटिझन, हू ॲम आय, जर तुम्हाला सिलेबसमध्ये हे ठेवता आलं ना, उपकार होतील. नागरिकशास्त्र मी तर सगळे आता हे 4थे मुख्यमंत्री ज्यांच्याकडे मी मागणी केली की नागरिकशास्त्र 100 मार्कांचं करा. माझं म्हणणं असं आहे की 5वी 6वीच्या नागरिकशास्त्रात काय शिकवायचं, रस्ता क्रॉस कसा करायचा, थुंकायचं कसं नाही रस्त्यावर, हे 5वी 6वीत शिकवलं जाऊ शकतं. हे नागरिकशास्त्र म्हणजे काय लगेच राज्यशास्त्र, माहितीचा अधिकार असं काही नाही आहे. नागरिक चांगला रस्त्यावर कसा असतो, नागरिकाचं ट्रॅफिकमध्ये काय कर्तव्य आहे, तुम्हाला दिसतं आहे पुढे लाल सिग्नल आहे, तो आत्ताच हिरवा झाला आहे आणि तुमच्या पुढे 20 वाहन आहेत आणि तुम्ही पॅ काही कोणती सायकॉलॉजी, हा हॉर्न वाजवण्याची सायकॉलॉजी येते कुठून, दिसतंय रस्ता मोकळा आहे तरी कशासाठी तुम्ही हॉर्न वाजवता. माझं असं म्हणणं आहे की इमोशन्स ऑफ सिटिझन हा एक काहीतरी वेगळा चॅप्टर आहे. आणि तिथं तो घराच्या बाहेर, घरात तुम्ही काही करा, तुमच्या घरात काही, जसं अमेरिकेमध्ये सुद्धा आपण पाहतो की त्यांची घरं अत्यंत अस्वच्छ असतात, म्हणजे बसवत पण नाही, पण रस्त्यावर ते फार नीटनेटके आहेत. आपली घरं फार नीटनेटकी, रस्त्यावर सगळे घाण आहे. हे जे आहे ना, मला असं वाटतं की त्याचा पण इमोशन्सच्याही लोकांनी विचार करायला पाहिजे. आणि नागरिक म्हणून इमोशन्स काय तयार करता येतील हा विचार जरूर व्हायला पाहिजे असं मला वाटतं. खूप महत्त्वाचं बोलतास तुम्ही की नागरिक म्हणून आपली जी जबाबदारी एक इमोशन्स ते तयार झायला पाहिजे. थोडंसं मी आता आपण नागरिक सिटिझन्सबद्दल आपण बोललो, वी द पीपलपासनं मॉब लिंचिंग करण्यापर्यंत जे सिटिझन्स आलेत, जसं तुम्ही म्हणालात की ते साचलेपण आणि त्याचा प्रत्येक ते राजकीय असोत किंवा धार्मिक असोत, ते त्यांच्या परीने ते उपयोग करून घेतात आणि कंडिशनिंग करून घेतात. त्या गोष्टींना जवळपास आपण मागच्या 8-10 वर्षात 12 वर्षात समाजाच्या आतमध्ये जी दडलेली हिंसा आहे
त्याचा उद्रेक होऊन ती बाहेर आलेली आहे. जसं गांधींच्या हत्येनंतरसुद्धा अशा कित्येक इमोशन्स या बाहेर आलेल्या, आणि ती जी आतमधली हिंसा होती ती रस्त्यावरती दिसायला लागली. तर ह्या इमोशन्ससाठी त्या सिटिझनला आपल्याला हे म्हणजे वी द पीपलपासनं मॉब लिंचिंगपर्यंतचा प्रवास जो आपण बघतो त्याच्याबद्दल काय बोलाल? तुमच्या आणि माझ्या वयात काही फार फरक नाही असं तुम्ही मगाशी म्हणालात. हो. आपल्या लहानपणचं वातावरण आणि शिकवण काय होती आणि आजचं वातावरण आणि शिकवण काय याच्यात तो फरक आहे. बरोबर. शाळेमध्ये शिकताना तुम्हाला हे सांगायला लागेल विद्यार्थ्यांना की अहिंसा ही इव्होल्युशन आहे. तुम्ही अहिंसा आणि सत्य गांधीजी संपला हा विषय नाही. अहिंसेचं महत्त्व कोणतं पटवलं आपल्या सिलेबसनी. अहिंसा ही इव्होल्युशन आहे. तुमच्याकडे सगळ्या धर्माचे लोक आहेत आणि ते होता तुम्ही कृष्णाचा पण एक अवतार आहे तुमच्याकडे आणि तो सांगतो की तू मारलं पाहिजे याला, तुझं आता ते कर्तव्य आहे. आणि तिथपासून ते आपण येतो की कोणालाच कोणी न मारता जग कसं राहील इथपर्यंत. तो मग व्हाया बुद्ध कबीर आपण येतो सगळं गांधींपर्यंत. तर हे जे आहे अहिंसा महत्त्वाची आहे. अहिंसेचा धडा तुम्हाला होता का? मलाही नव्हता, तुम्हालाही नव्हता. अहिंसा म्हणजे काय हे कळलं का कोणाला? अहिंसा म्हणजे कोणाला मारायचं नाही एवढंच कळलं आपल्याला. पण त्याचं काहीतरी एक फक्त उदाहरण मी सांगतो तुम्हाला की काही गोष्टी आपण स्ट्रॅटेजी म्हणून ठेवल्यात आणि काही गोष्टी आपण फारच वेगळ्या. स्वामी रामानंद तीर्थ जेव्हा हैदराबादच्या मुक्तीलढ्यात एक असा क्षण आला की ते कंटाळले आणि ते गांधीजींकडे आले आणि ते म्हणले की आता तुम्ही आम्हाला सशस्त्र लढ्याची परवानगी द्या, आता हे खूप झालं, आता हे हद्दीच्या बाहेर गेलं. तर गांधीजींची एक शैली होती ते म्हणजे ते आलेल्या माणसाला त्या आधी हळूच डायजेस्ट करून ठेवायचे आणि नंतर तर गांधीजी म्हणले की तुम्ही आता फार लांबून आलात तर तुम्ही आज रात्रभर आराम करा, जरा विश्रांती घ्या, आपण हा विषय सकाळी बोलू. फक्त सकाळी येताना तुम्ही एवढ्या एका प्रश्नावर उत्तर आणा की अहिंसा हे तुमच्यासाठी रणनीती आहे की ते तुमच्यासाठी मूल्य आहे. वेदर इट इज अ स्ट्रॅटेजी ऑर इट इज व्हॅल्यू. सर, आत्ता आपण बोललात की जबाबदार नागरिक आणि नागरिकाचं पूर्ण त्याची जबाबदारी आणि त्याचं सगळं आपण त्याच्या सिटिझन्स इमोशन्स याबद्दल बोललो. सो सर, कुठेतरी वी द पीपलपासनं मॉब लिंचिंगपर्यंत आपण येऊन थांबलो. त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या आतल्या हिंसेचा वाटेल तसा उपयोग करून घेण्यात आला वेगवेगळ्या धार्मिक नेत्यांकडनं म्हणा किंवा राजकीय नेत्यांकडनं त्यांच्या पर्पजसाठी. तर त्याबद्दल काय बोलाल? मी असं म्हणणार की शाळांमध्ये शिकवलं जातं तेच पुरेसं नाही आहे. अहिंसा हा विषय आहे समजा उदाहरणार्थ, तर मी असं समजतो की श्रीकृष्ण ते गांधी ही एक उत्क्रांती आहे की तुला शस्त्र धरून मारलं पाहिजे, आता तुझा तोच धर्म आहे, तुझं तेच कर्तव्य आहे. तिथपासून ते एक जग असं इथपर्यंत इव्हॉल्व्ह होत आलं की अरे कोणी कोणाला न मारताही राहू शकतो का आपण. आणि अहिंसेनं तुम्ही मगाशी म्हणालात की एवढं मोठं साम्राज्य त्या माणसांनी धुळीला मिळवलं केवळ स्वतःच्या अहिंसा आणि सत्य या दोन गोष्टींवर. तर ते एक तर शाळांमधून शिकवलं जात नाही आपल्याला आणि अहिंसेवर कोणताही धडा नाही, तुम्हालाही नव्हता, मलाही नव्हता, कोणालाच नव्हता. तर ही जी मूलभूत तत्त्व आहेत आपली भारतीय, मी म्हणेल की भारतीय संस्कृतीची, मी त्याच्या पुढे जातो. मी त्या संस्कृती रक्षकांना सुद्धा सांगतो की ही भारतीय संस्कृतीचं इव्हॉल्व्ह होऊन आलेली आहे. गांधी काही साऊथ आफ्रिकेतून थोडेच आले. गांधी हे भारताचंच प्रॉडक्ट आहे. बुद्ध हा भारताची प्रॉडक्ट आहे. ती सगळी हे जे आहे की आपलं मूळ काय आणि आपला मुळात स्वभाव धर्म काय, गुणधर्म काय. आता जर तुम्हाला डायव्हर्सिटीच नाकारायची एकदा ठरवलं, तुम्ही हे ठरवलं आहे की वैविध्य नाकारायचं, का बरं, म्हणजे पॉलिटिकली सेन्सिटिव्ह विषय पण बोलला पाहिजे, का बरं फक्त जय श्रीराम? हो, मी असं म्हणतो, तुम्हाला माहिती आहे माझ्या गावामध्ये सुद्धा, माझ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा माहेश्वरी समाज फार मोठ्या प्रमाणावर, ते जय गोपाल म्हणतात, काय प्रॉब्लेम आहे? बरोबर आहे. जैन समाज मोठ्या प्रमाणावर आहे, तो जय जिनेंद्र म्हणतो, काय प्रॉब्लेम काय? तर ही जी डायव्हर्सिटी, अरे आम्हाला 33 कोटी देवांचे ऑप्शन आहे दिलेले व्यवस्थेने, तुम्ही ते संकुचित करून आमच्या राजकीय उपयोगाचा देव तोच तुमचा देव, हे इथे आलं की आमच्या राजकारणाच्या सोयीसाठी कोण आहे, आमच्यासाठी हा देव उपयुक्त आहे, मग तो आमचा देव आहे. आणि मग तुम्ही त्याच्याबद्दल काही बोललात तर याद राखा. हे जे काही झालं आहे, मी एक उत्तम हिंदू आहे, माझी स्वतःची मांडणी अशी, मी उत्तम हिंदू आहे, मी राजकीय हिंदू नाही, मी आध्यात्मिक हिंदू आहे. मी दररोज रात्री, तुम्ही मगाशी म्हणाल तुम्ही कंट्रोल कसं करता, मी दररोज रात्री झोपताना ईश्वराला हे सांगतो की आजच्या दिवसात जे काही चांगलं झालं असेल ते सगळं तुझं आहे आणि जे वाईट घडलं माझ्याकडून तेही सगळं तुझं आहे, मी कोणीच नाही, मी आता झोपतो आहे, मी आता उद्या सकाळी पुन्हा नवा मी येईन.
तर हे जे आहे हा हिंदूपणा आणि हिंदुत्व यातला हा फरक आहे. हिंदू म्हणून माझा सहज भाव आहे. माझ्या गावात 10-12 माणसं आहेत, ती सकाळी आंघोळ करतात, काहीतरी छान स्वच्छ शुचिर्भूत होऊन कपडे घालतात आणि सगळ्या देवांना पाणी घालत फिरतात. ही माणसं हिंदुत्ववादी नसतात, ही माणसं हिंदू आहेत. हिंदू असणं हा त्यांचा सहज भाव आहे. जसं इस्लाममध्ये मशिदीत जाऊन नमाज पडणं हा जसा सहज भाव आहे. मशिदीत नमाज पडणारे सगळेच कट्टर इस्लामी नसतात. बरोबर आहे. म्हणजे मूलतत्ववादी या अर्थाने नसतात. तर ते इस्लाम सहज भाव आहे. त्यांच्या धर्माने त्यांना ते शिकवले, ते जातात आणि ते करतात. ख्रिश्चन रविवारी चर्चमध्ये जातात. हे असणं आणि कुठलं तरी मला ह्या नावाच्या गोष्टीची फार मला चीड आहे की मध्ये आग्रह असतो, हे असंच आहे आणि मग डायव्हर्सिटी नाकारायची. आमचं जे वैविध्य आहे ते नाकार. मी तुम्हाला गंमत सांगतो, मी व्हाईट हाऊसमध्ये गेलो होतो अण्णांच्या बरोबर आणि तिथे एका अधिकाऱ्याने प्रश्न मी विचारला की अरे तुम्ही, मी पाहतो ही अमेरिका तर फारच वेगळी आहे, सगळं झगमगीत आहे, आम्ही तर कुठेच नाही, आमचं ना GDP ना काय. ही गोष्ट 2011ची. तर तरी तुम्हाला 1 वर्ष अण्णा हजारेंना बोलवा, 1 वर्ष अमिताभ बच्चनला बोलवा, 1 वर्ष असं तुम्हाला का वाटतं? तुम्हाला भारतीय लोक इकडे का हवेसे? असं मी त्यांना सरळ प्रश्न विचारला. तर त्या अधिकाऱ्यांनी जे उत्तर दिलं फार विस्मयकारक होतं. त्यांनी असं म्हटलं की एवढे धर्म तुमच्या भारतात, एवढ्या जाती, एवढे पंथ, एवढे उपासनेचे मार्ग, एवढे खाद्यपदार्थ, एवढ्या भाषा वेगवेगळ्या, हे सगळं असूनही तुम्ही एकत्र आहात, याचं आम्हाला कौतुक वाटतं. तर हे युनिटी इन डायव्हर्सिटी हा जो मुद्दा आहे, आत्ता तो नाकारण्याचा मुद्दा चालला आहे. मी स्वतः शाकाहारी आहे. मी स्वतः आजपर्यंत मी नॉनव्हेज टेस्ट नाही केलेलं. म्हणजे मांस मी खाल्लेलंच नाही, कोणतंच मांस. म्हणजे अंडी हा वेगळा ठेवला विषय. तर मांसाहारी मी नाही. त्याचं कारण माझ्या डोक्यात एक वाक्य आहे किंवा माझं पोट हे काही स्मशानभूमी नाही की जिथे मुळदे मी गाडत जावेत. हे वाक्य माझ्या डोक्यात लहानपणापासून, म्हणून मी मांसाहारी नाही. पण मी मांसाहारींचा द्वेष करता कामा नये. बरोबर. मी त्यांना कशाला हे म्हणायला पाहिजे की तुम्ही का माझ्यासारखं वरण भात खात नाही? कशासाठी मी हे करायचं? ते म्हणतात का मला की तुम्ही का वरण भात खाता? फक्त ते म्हणत नाहीत ना. तर ही डायव्हर्सिटी अमान्य केल्यामुळे मॉब लिंचिंग होतं. मॉब लिंचिंगचं कारण राजकीय आहे, ते समूहाच्या मानसशास्त्रामध्ये आहे. एका समाजाला दुसऱ्या समाजापासून इन्सेक्युरिटी दिली जाते की हे तुम्ही यांच्यापासून असुरक्षित आहात, त्यांचा तुमचा काही संबंध नसतो. तुम्ही जो हिंदू कट्टर आहे त्याला विचारा की तुला किती मुसलमानांनी त्रास दिला, त्याचं उत्तर 0 आहे. तुम्ही एखाद्या मुसलमान जो कडवा धर्मातिरेक आहे त्याला विचारा की तुला किती हिंदूंनी त्रास दिला, त्याचंही उत्तर 0 आहे. व्यवहारात असं काही होत नाही. दोघांनाही भडकवणारी काही एक यंत्रणा आहे आणि ती यंत्रणा सतत त्यांना सांगत असते की हा तुझा शत्रू आहे, हा तुझा शत्रू आहे. आणि मग ते 99 वेळा म्हणल्यावर त्याला वाटते की हो हाच माझा शत्रू आहे. आज जी माणसं समोरासमोर येतात, मॉब लिंचिंग होतं, दंगली होतात भारतात, याच्यात सफरिंग कोणाचं आहे? शेवटी याच्यामध्ये मारला कोण जातो? तो सामान्य माणूस मारला जातो, जो याचा व्हिक्टिम आहे. आपण त्याच्याकडे पेशंट म्हणून पाहिलं पाहिजे की याच्या डोक्यात हा रोग का आला, का वाटतं याला की मी 85% असून 15% मुसलमान मला असुरक्षित, असं का वाटतं बा याला? मी म्हणतो की मला नाही वाटत असुरक्षित मुसलमानांपासून. मी 45% मुस्लिम असलेल्या गावात वाढलो. माझ्या गावात 45% मुस्लिम आहेत. मला नाही असुरक्षित वाटलं कधी. काय असुरक्षितता? काय असुरक्षितता? हिंसक प्राण्यांच्या विषयात. ते प्राणी सगळे नाही, म्हणजे वाघ काही तुमच्या अंगावर येत नाही, तुम्ही त्याला काहीतरी डिवसल्याशिवाय, तोही हिंसक नसतो. त्याला त्याचं खाद्य वेगळं आहे, तुमचा त्याचा काय संबंध नाही. पण होतं असं की तुम्ही हिंसक हा आहे हे सांगून आणि तुम्ही त्याला जास्त हिंसक बनवत जाता किंवा तुला हे केलं पाहिजे, तुझं हे मेकॅनिझम आहे, हे तुम्ही सांगत राहता त्याला. आणि तिथे सगळा प्रॉब्लेम आहे. भारत आजपर्यंत हजारो वर्ष गुण्या गोविंदाने नांदलेला आहे. भारत ही जगातली एकच भूमी आहे इथे एवढी मोठी डायव्हर्सिटी आहे. अनेक देश तर मोनोरेस आहेत, तिथे एकच ख्रिश्चनच असतात किंवा कुठे मुस्लिमच असतात. इथे मोनोरेस नाही. इथे सगळ्यांनी हेच तर मॉडेल आहे ना. जगाच्या विकासाचं मॉडेल हे होऊ शकतं की जर आज अमेरिका काय आहे, किती लोक बाहेरून येत आहेत, गंमत आहे ना. किती लोक, अमेरिका स्वतः अमेरिकन किती आहेत, तो सगळ्यात डेव्हलप्ड आहे कारण त्याच्यात डायव्हर्सिटी त्यांनी ॲक्सेप्ट केली. अमेरिकेने ती डायव्हर्सिटी स्वीकारली. हो, जगातला सगळ्यात टॉप ब्रेन कोणत्याही जाती धर्माचा असो, कुठल्याही देशातला असो, कुठल्याही खंडातला असो, तो आमच्याकडे येईल. हे केल्यामुळे ते आज जगात वर्चस्व गाजवत आहे. आपल्याकडे नेमका उलटा आपला प्रवास सुरू आहे. आणि कोणी म्हणतं की मी मुंबईत बिहारींना येऊ देणार नाही, कोणी म्हणतं की इथे हिंदू मुसलमानांनी राहता कामा नाही, कोणी म्हणतं की एक शिखांची जागा ही नाही. हे जे सुरू झालं हे आपलं त्यातून सुरू झालं आहे. मेल्टिंग पॉट म्हणून जर तुम्ही मुंबईचा विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल मुंबई प्रोग्रेसिव्ह आहे. त्याचं कारण मुंबईत सगळ्याच भागातले लोक मुंबईत येतात आणि म्हणून मुंबई नंबर 1ला आहे आणि म्हणून बाकीचे शहरं नाहीत. तर हे जे काही आहे की हा मेल्टिंग पॉट आहे, इथं डायव्हर्सिटी हेच इथलं मुख्य आहे आणि डायव्हर्सिटीमध्ये मजा असते.
डायव्हर्सिटीमध्ये फार वेगळी मजा असते. म्हणजे वैविध्य ऑफकोर्स परभणी जिल्ह्यातली वरणफळं वेगळी असतात, नांदेडमधली वेगळी असतात आणि उकडशंगुळी पण वेगळी असतात. हे किती छान आहे, हे मोठं आहे ना. नाहीतर आपण युनिफॉर्म होऊन जाऊ की मॅकडोनाल्डचं बर्गर सगळीकडे सारखंच आहे, त्याच्यात काही मजा नाही, अनप्रेडिक्टेबल काही नाही त्याच्यामध्ये. आयुष्यात असं काही तुम्हाला छान वाटावं, अरे हा उत्सुकता असावी की अरे काय कसं असणार आहे, ते काही नाही. हे लोकांना समजत नाही आहे आणि ह्याचा वापर ते राजकारणासाठी होतोय असं मला वाटतं. आणि झालंय असं की आता दोन्हीकडून कोंडी आहे. जर तुम्हाला धर्माच्या वर आधारित राजकारणाला शह द्यायचा असेल तर तुम्हाला जातीच्या राजकारणाला शरण गेल्याशिवाय पर्याय नाही, अशी आता स्थिती आहे. आणि ती स्थिती आज आपल्याला भारतभर दिसते आहे की एक धर्माचं राजकारण करतायत, त्याला उत्तर जातीच्या राजकारणातच, त्याला दुसरं काही उत्तर नाही. मग हे धर्माचं राजकारण करणाऱ्यांनी याच्यावर विचार करायला पाहिजे की हा देश कुठे न्यायचा आहे, आपल्याला कसा न्यायचा आहे, आणि ती त्या दृष्टीने पुढे गेला पाहिजे देश, असं मला वाटतं. या देशात कोणी कार्यक्रमांवर बोलत नाही, कोणी बेरोजगारीवर बोलत नाही, कोणी पाण्यावर बोलत नाही, महागाईवर बोलत नाही, भलतीच भांडणं चालली आहेत. आणि लोकांनाही हे म्हणावं लागेल की आमचे मूळ प्रश्न हे आहेत, आता त्याच्यावर बोला. आता हे ठीक आहे तुमचं, ऑल राईट, वी द पीपल ऑफ इंडिया वी कॅन चेंज द थिंग्स इन ओव्हरनाईट. आम्ही बदलून टाकू कोणालाही. तुम्ही जे कोणी निवडून येतात कोणत्याही पक्षाचे असा, तुम्ही आमचे मालक नाही. 5 वर्षासाठी घर भाड्याने दिलं आहे तुम्हाला, ते नीट नाही चालवलं तर भाडेकरू बदलण्याचा हक्क आमचा आहे. ही जी भावना लोकांमध्ये यायला पाहिजे, ती जशी तशी सुधारणा होत राहील. नक्कीच. जसं तुम्ही म्हणालात की त्या वैविध्यांमध्येच मजा आहे किंवा त्या वैविध्यांमध्येच खरा भारत आहे. म्हणजे आता मला काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात आणि त्या मी इथे मांडल्या पाहिजेत की आपण दोघं त्या भूमीतनं आलो आहे की जिथे संताचे सगळ्यात मोठे अभ्यासक हे डॉक्टर युमा पठाण होते. आणि त्यांनी केलेलं कार्य हे आजच्या तारखेमध्ये किती लोकांना माहिती असेल आणि किती लोकांच्या समोर गेलं आहे की कुणीतरी डॉक्टर युमा पठाण संत साहित्यावरती लिहिणारे अभ्यासक आणि इतके मोठे होते. म्हणजे थोडक्यात आम्ही एका बेकरीच्या प्रॉडक्टसारखे एकासारखं दुसरं बिस्किट तयार करण्याच्या मागे लागलेलो. एक्झॅक्टली. तर ते खूप आणि यात एक महत्त्वाचं श्रेय वारकरी संप्रदायाला आहे आपल्या इथल्या. आणि हे फक्त महाराष्ट्रात आहे, हे बाकी कुठेही नाही जास्त करून. बाकीकडे वेगवेगळ्या परंपरा आहेत. म्हणजे असं मी अजिबात परंपरावादी नाही, आमच्याचकडे सगळं होतं असं काही मी मानत नाही. म्हणजे आता मला लोकांचं आश्चर्य वाटतं की हे फक्त भारताचं, असं काही नसतं. इथिओपियामध्ये सुद्धा एक संस्कृती होती आणि त्याही संस्कृतीची काही वैशिष्ट्य होती. मला गंमत वाटते, मी व्याख्यानाला वगैरे जातो तेव्हा लोक गावात बोलतात की हे फक्त आमच्या गावात. प्रत्येक गावाचं वैशिष्ट्य आहे, आय रिस्पेक्ट इट. पण ॲट द सेम टाईम एकच गाव काहीतरी चांगलं असं काही माझा स्वतःचा विश्वास नाही. म्हणजे माझ्या स्वतःच्या. तर हे जे काही आहे की ही डायव्हर्सिटी आणि त्या डायव्हर्सिटीच्या अनुषंगाने जाणारा विचार हा खूप महत्त्वाचा आहे. मी तुम्हाला गंमत सांगतो की संस्कृती वगैरे आपण सगळं म्हणतो आणि सगळ्यातच चांगली, सगळ्यात जी विकसित संस्कृती ती आदिवासी संस्कृती आहे. हो, तिला आपण आज सगळ्यात मागासलेली ठरवलेलं आहे की आदिवासींना त्यांना ज्यांना आपण मागास म्हणतो ना, ते सगळ्यात जास्त विकसित आहेत. काही आदिवासींच्या जातींमध्ये माणूस मेला म्हणत नाहीत, माणूस रुजला असं म्हणतात. आता हे किती मोठं तत्व आहे की मरतो तेव्हा आपण बीजच झालो ना दुसऱ्या गोष्टींचं. कारण आपण कार्बन झालो पुन्हा आणि आपण तो रुजलो, आपण त्या मातीत रुजलो. ही समज आपली नाही आहे शहरी समाजाची. पण झालं असं की शहरी समाज म्हणजे फार चांगला आणि बाकीच्या संस्कृती आमच्या काही नाही. हाच कॉम्प्लेक्स आपण ग्रामीण संस्कृतीला आजच्या दिलेला आहे. हाच कॉलम हे आपण ग्रामीण संस्कृतीला. पण इथे एक क्रांती झाली 750 वर्षापूर्वी. एक ग्रंथ लिहिला गेला आणि त्याच्यानंतर समतेच्या आधारावर. आता हे खरं आहे की वारकरी संप्रदायात काही जातीभेद वगैरे असेल का, ती आपली आहे, म्हणजे ते दोष मी नाकारत नाही. पण तरीही आजच्या सध्याच्या संदर्भामधला सगळ्यात निर्दोष संप्रदाय हा वारकरी संप्रदाय, जो सगळ्यांना घेतो. तिथे जैतूनबी नावाची मुस्लिम स्त्रीसुद्धा संत असते. हो, आणि तिथे सगळेजण एकमेकांच्या पाया पडतात. तर हे महाराष्ट्राकडे आहे. मग महाराष्ट्राचा आता जो DNA वेगळा आहे. आम्ही जो महाराष्ट्र धर्म असा, आता आम्ही विधानसभेसाठी जाताना आम्ही लोकांना हे म्हणणार आहोत की महाराष्ट्र धर्म काय तो आता पहा आणि त्या धर्मानुसार आपल्याला गेलं पाहिजे. कारण तुम्ही पाहिलं असेल गेले काही दिवस उत्तरेतले बाबा बुवा खूप मोठ्या प्रमाणावर येतात. मला उत्तर प्रदेशचा मी अजिबात द्वेष करत नाही. तो प्रदेश असा आहे की ज्याने आपल्याला 3 पंतप्रधान दिले, 4 पंतप्रधान उत्तर प्रदेशने दिले. त्या भागातलं ही एक आजकाल अजून एक चुकीची पद्धत आलेली आहे की गुजरातबद्दल द्वेष ठेवायचा. कशासाठी ठेवायचा? तो तर आधी आमच्या बापूंचा आणि पटेलांचा गुजरात आहे ना. उत्तर प्रदेशमधनं कबीर आलेले, अनेक लोक आले. तो उत्तर प्रदेशचा मला दुश्वास नाही. पण उत्तर प्रदेशचं जे एक धार्मिक मॉडेल आहे, धार्मिक राजकारणाचं, ते इथं आता रिप्लिकेट करायला पाहिलं जातं. आणि तसे ते बाबा बुवा आहेत ज्यांचा मूळ अध्यात्माशी काही संबंध नाही आणि ते वेगळेच काहीतरी बोलत आहेत. खरं म्हणजे जो आध्यात्मिक माणूस आहे ना, तो धार्मिक नसायलाच पाहिजे.
बरोबर. अध्यात्मात तुम्ही एका या स्टेजला पोहोचलात की अरे ही सगळंच ईश्वर निर्मिती आहे ईश्वराची, ही वेगवेगळी रूपं ईश्वराचीच आहेत आणि सगळं. तर मग धर्म कुठून आला? धर्म जात हे माणसांनी सुरू केलं ना, हे दुसरं ईश्वराने सुरू नाही केलं. हे गॉड हॅज नो रिलिजन असं गांधीजी म्हणाले. ते वाक्य फार महत्त्वाचं आहे. गॉड हॅज नो रिलिजन. तर गॉड हॅज नो रिलिजन तर व्हाय डू यू हॅव रिलिजन, असं माझं म्हणणं आहे. आणि ती जी मांडणी महाराष्ट्रात झाली, उत्तर प्रदेशमध्ये त्याच्या विपरीत मांडणी गेली काही वर्ष झालेली आहे. आणि त्या मांडणीमधून फक्त धर्म म्हणजे सर्व काही असं ते एक झालेलं आहे. तर म्हणजे मी पण हिंदू आहे, मी अयोध्येला मी जाणार आहे, मलाही जायचं आहे अयोध्येत, मी दर्शनाला जाणार आहे. मी काळारामलाही जातो दर्शनाला, मला आवडतं जायला. मी हिंदू आहे, मी सश्रद्ध आहे, माझा देवावर विश्वास आहे. पण देवाच्या नावावर काही वाईट करण्यावर माझा विश्वास नाही. आणि देव वाईट शिकवण देतो याच्यावर मला विश्वास नाही. की देव सांगत नाही की दंगली करा पण माझं मंदिर करा, हे कुठल्याही देवाने सांगितलेलं नाही आजपर्यंत. याच्यावर माझा विश्वास आहे. म्हणून तो जो दुसरा जो गांधीजी म्हणायचे, गांधीजींचा राम, गांधीजींनी काय केलं? गांधीजींनी अगदी साध्या भाषेत सांगायचं तर गांधीजींनी हिंदूमधून ब्राह्मण्य वजा केलं. आता हे ब्राह्मण्य म्हणजे काय? मी पुन्हा एकाच जातीबद्दल बोलतोय असं नाही, मी काही ब्राह्मणांचा विरोधक वगैरे असं अजिबात काही नाही. हे का? तर ब्राह्मण्य म्हणजे काय? तर उच्च नीचतेची भावना, की हे माझं मंदिर आहे, इथे देवाचा मी पहिला आहे, मी सोहळ्यात राहील आणि तुझा प्रसाद मी देतो देवाला. हे जे मध्यस्थी आली किंवा देवाच्या मध्ये जाताना मध्ये हा माणूस लागलाय, कोणी असेल तर आता ब्राह्मण पुजारी असेल, दुसरा कोणी पुजारी असेल, किंवा अगदी ख्रिश्चनांमधला कोणीतरी फादर असेल, किंवा मुस्लिमांमधला कोणीतरी इमाम असेल, हे सगळं सारखंच. तेव्हा गांधीजी असं म्हणाले की आपल्याला काय गरज आहे मंदिरात जायची? आपण इथे सामूहिक प्रार्थना कुठे होती हिंदू धर्मात? हिंदू धर्मात गांधी हा पहिला माणूस आहे ज्याने सामूहिक प्रार्थना आणली. तशी प्रार्थना नव्हती. हे कीर्तन वगैरेला लोक जमत वगैरे ते ठीक आहे, पण सामूहिक प्रार्थना ज्याला म्हणतो की मंदिरात जायची गरज आहे. इथे बसून आपण मस्त रामनाम घेऊ आपण आणि रामाचं, तो गांधींचा राम आहे ना, तो मला हवासा राम आहे. तो मला शांत शीतल जो राम आहे तो मला फार आवडतो. तो छान आहे राम, काही ठीक आहे. म्हणजे तो बायकोवर कसा वागला वगैरे हे असे उपकथानक त्यात येतील आणि लोक त्याच्यावर बोलत राहतील, पण विथ व्हॉट एव्हर सेड अँड डन. याच्यावर कुरुंदकरांनी एक चांगलं वाक्य कुरुंदकर म्हणालेत की प्रत्येक महापुरुष हा आपल्या काळाचा अपत्य असतो, त्या काळाचा. त्याला आजचे स्टँडर्ड्स नाही लावतात आपल्याला. आज जर आपण असं म्हणलं की मग सतीच्या विरोधात त्यांनी काय केलं, तर ते नाही लागत त्याचं, कारण काळ तो वेगळा होता तो काळ, आणि त्यामुळं ती उत्क्रांती होत राहते, त्यालाच उत्क्रांती आपण म्हणतो. तर तो जो राम आहे त्या रामाचं मला आकर्षण आहे ना. मी लहानपणापासून तो राम शिकलेलो आहे. मी सुंठवडा खाल्लेला आहे राम मंदिरात गावातल्या. तिथं माझी शाळाच राम मंदिरात होती, गावातली खाजगी शाळा माझी राम मंदिरात होती. रोज मी रामाचं दर्शन घेऊनच अभ्यास सुरू केला. मी सुंठवडा खाल्लेला आहे. मी 12 वाजता रामनवमीला गेलेलो आहे दरवर्षी. अजून काय हिंदूपणा लागतो की जी मी कट्टर असावं आणि कोणाला तरी त्याची मी इन्सेक्युरिटी द्यावी की देव माझा देव राम आहे ह्याचा तुला लाज वाटली, असं काय आहे? अशी कोणती गोष्ट आहे की माझा देव राम आहे याची तुला मी बघ कशी दहशत दाखवतो? हे काय प्रकरण आहे हे मला नाही कळलं. आणि मला ते कट्टरतावाद कोणताच, मी मुस्लिम कट्टरतावादाच्या सुद्धा विरोधात आहे. हमीद दलवाई माझ्यासाठी रेस्पेक्टेबल माणूस आहे, ज्यांनी त्यावेळेला 77 साली वगैरे त्यांनी 7च बायका घेऊन मोर्चा काढला की बुरख्यानी श्वसनाचे आजार होतात, आम्हाला बुरखा नको. क्रांतिकारी गोष्ट आहे. तुम्हाला पुरुष म्हणून ती कळणार नाही, मुस्लिम स्त्री म्हणून बघा, मग ती तुम्हाला कळेल की तुम्ही आयडेंटिटीच नाही काही तुमची. तुमच्या तोंडावर कायम काळा पडदा आहे, तुम्हाला आयडेंटिटीच नाही आहे काही. यू डोंट हॅव एनी आयडेंटिटी. आणि तुम्ही एक वस्तू असल्यासारखं वावरताय. मला हमीदभाई प्रिय आहेत, त्याच्यामुळे मला सगळे रिफॉर्मिस्ट प्रिय. राजाराम मोहन रॉय पण वंदे आहेत, हमीदभाई पण वंदे आहेत. जे म्हणून या समाजात शेवटी समाज सुधारणा वगैरे नाव फार मोठी झाली. साधी गोष्ट आहे, चांगलं जगण्याचा प्रत्येकाला हक्क. एवढीच साधी गोष्ट आहे की मी माणूस म्हणून जन्माला आलो, मला माणूस म्हणून जगू द्या. मी राजस्थानातल्या घुंगटचा पण मी विरोधक आहे. मी फक्त मुस्लिम स्त्रियांचा बुरखा त्याचा विरोधक नाही. मी राजस्थानातल्या घुंगट प्रथेचा आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा नऊवारी काही जे पद्धती आहेत की आमचं अतिशय आम्ही खानदानी लोक आहोत, आमचा वाडा असा वगैरे, त्याच्याही मी विरोधात आहे. तर हे जे काही आहे ते रिफॉर्म्स हा मुद्दा त्यात असतो. त्याच्यामध्ये कोण धर्म कोण जात नाही, तो माणूस आहे. ती स्त्री ती पण एक माणूस आहे आणि तिला जगण्याचा हक्क आहे. हेच इमोशन्स राजाराम मोहन रॉयच्या डोक्यात आले असणार, तेव्हा मग सती प्रथा बंद झाली. तर हे जे रिफॉर्म्स जे आहेत त्याची एक परंपरा महाराष्ट्रात आहे. वारकरी संप्रदायाची एक परंपरा आहे. दुसरी आमच्याकडे आगरकरांची पण परंपरा आहे, फुले शाहू आंबेडकरांची पण परंपरा आहे. अशा आपल्या खूप परंपरा आहेत आणि त्या परंपरांचं सार काढण्यात आपण अपयशी ठरलो. आणि म्हणून आजची स्थिती उद्भवली जिथे काही माहीत नसताना लोक व्हॉट्सअपवर फॉरवर्ड करून फक्त द्वेष पसरवत जातात.
आज फक्त द्वेष पसरण्याचं काम चालू आहे. आत्ता कालची घटना आहे, शाहू महाराजांचं ते विशाळगडचं प्रकरण झालं. त्यानंतर शाहू महाराज तिथे गेले होते आणि तिथे काही त्या बायका त्यांना सांगत होत्या की आमचे कानातले सुद्धा काढून घेतले, असं त्या काही स्त्रिया त्यांना सांगत होत्या. शाहू महाराज वयाने थोडे ज्येष्ठ आहेत आणि कोलाहल खूप होता, म्हणून ते म्हणत होते की असं त्यांनी कानातले काढले का, असं काहीतरी त्यांनी म्हटलं. त्याच्यावरती असं केलं की यांनी कान पकडून मुस्लिम समाजाची माफी मागितली आणि त्याच्यानंतर खुलासा TV9 वगैरे केला. तर हे जे काही चाललं आहे ते ह्याचा कुठलाही गंध नसलेली माणसं आहेत ही. यांना त्याशी काही घेणं देणं नाही. यांना सिस्टीममधून, आणि महत्त्वाचा मगाशीचा जो मुद्दा राहिला की यांना कुटुंबातून द्वेष शिकवला आहे. ज्या कुटुंबात अशी चर्चा होते की गांधी टकल्या, ही फार पुण्यामध्ये तर खूप जास्त दिसेल तुम्हाला, मराठवाड्यात कमी आपल्या, पण पुण्यामध्ये हे खूप जास्त दिसेल. द्वेष हा पहिला म्हणजे कुटुंब संस्कार जसं देतं ना तसे कुसंस्कारसुद्धा कुटुंबच देतं. बरोबर. वाईट संस्कार सगळे घरातून मिळतात. मग अशी आपला उल्लेख झाला की हिट अँड रन प्रकरण पोर्शेचं ते घरातून दिलेला तो ओव्हर कॉन्फिडन्स आहे की तू जा बेटा, कुछ प्रॉब्लेम नाही, काय पैसा आहे की आपल्याकडे सगळं होऊन जाईल. ही वृत्ती काय येते की रात्री 2 वाजता रेस लावावी, अशी वृत्ती कुठून येते? कोणाला तरी आपण मारलं तरी प्रॉब्लेम नाही, ही वृत्ती कुठून येते? ही कुटुंबातून येते. मला असं दिसतंय, आय एम व्हेरी सॉरी टू से, पण ज्या लोकांना खूप आपण सुसंस्कृत वगैरे समजत होतो आणि समाज असं म्हणत होतं की वारे वा हे आदर्श लोक आहेत, किती शिकलेले आणि किती छान, मला गेल्या 10 वर्षात त्यांचे संस्कार दिसलेत. अत्यंत वाईट भाषेत ट्रोलिंग करणारी माणसं उच्च शिक्षित आहेत. कोणी IIT मधला आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी CA आहे. त्याला हे भानच नाही की आपण समाज म्हणून ही काय पेरणी करतो आहे, हे त्याला भान नाही. तुम्ही बघा, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीने तर इतकं प्रचंड नुकसान करून ठेवलं आहे की तिथे फक्त मोठमोठे ग्रुप, म्हणजे IITच्या लोकांच्या ग्रुप्सवरती चर्चा काय चालतात माहिती आहे की जिनोसाईड केलं पाहिजे, यांचं आमच्या देशात काय काम, हे येतं तिथून. हा देश कोणाचा हे ठरवणं फार अवघड आहे. हे ठरवणं फारच अवघड आहे. बोलत असतील ॲब्सोल्युटली, तर मात्र काय म्हणजे बोलणंच संपलं तिथे. हा देश कोणाचा असं जर प्रश्न आला ना कधी, तर तो फक्त आदिवासींचा आहे. मग हो, मूल निवासी वगैरे जी त्यांचा पहिला चळवळ चालते. तुम्हाला सांगतो, लोकांना माहिती नसतं, पुरीच्या जगन्नाथाचं मंदिर हे आदिवासींच्यावर केलेलं हिंदू संस्कृतीचं आक्रमण आहे. बरोबर. योगेंद्र यादवांनी ते सप्रमाण अनेक ठिकाणी सांगून दिलंय. मग आता हे कसं समजायचं? कधीतरी कोणीतरी कोणाचं मंदिर तोडून मशीद केली, कोणीतरी कोणाचं तरी जैन मंदिर तोडलं आणि काय अमुक, हे सगळं कसं समजून घ्यायचं? याला फक्त इतिहास म्हणून सोडायचा आता. आणि जो कायदा की 95ला आला की आहे त्या स्थितीत, आता 91ला आला की आहे त्या स्थितीत सगळं ठेवायचं आणि पुढे जायचं, हे का लोकांना मान्य होत नाही हेच मला कळत नाही. हो, लागलीच ते म्हणजे 1-2 सर्वे आले की ते खाली काय ते शिवचं त्रिशूळ निघालं किंवा हे निघालं. ह्या गोष्टीत तुम्ही किती दिवस राहणार? तुम्ही बेरोजगारीवर कधी बोलणार? तुम्ही महागाईवर कधी बोलणार? तुम्ही ह्या पेपरवरती कधी बोलणार? तुम्ही हा मुद्दा आहे त्याच्यामध्ये. मला असं वाटतं की समाज म्हणून आपण चांगलं शिक्षण हा त्याच्यात, मी आत्ताही पुन्हा आग्रह धरणार आहे महाविकास आघाडीकडे, मी तिन्ही पक्षाच्या नेत्यांशी बोललो की 100 मार्काचं नागरिकशास्त्र अजेंडामध्ये आहे का, तर मी ही मोहीम आम्हाला पुढे न्यायची आहे. सर, बोलाल त्यावेळेला इमोशनल इंटेलिजन्स आणि इमोशन मॅनेजमेंट ही सुद्धा त्याच्यामध्ये जर घालता आली तर अतिशय उत्तम होईल. ॲब्सोल्युटली. त्याच्यात तुम्ही पण इनपुट द्या सगळ्यांनी, आपण सगळ्यांनी. आपण सगळे, ही लोकशाही एवढी मोठी आहे ना की ही एका 2 माणसाला चालवणं शक्य नाही. हे आपल्याला नागरिक म्हणून लोकशाहीला हाताला धरून चालवावं लागतं. हे जे झालं ना की 5 वर्षाला मतदान दिले की झालं माझ्यातला नागरिक, तसं नाही आहे. तुम्हाला ते हाताला धरून ते चालवायला लागते. तुमच्याच घरासमोरचा फुटपाथ 10 वेळा का तोडला, एक RTI टाकून द्या. काय प्रॉब्लेम किंवा का चाललं? आमचे सगळ्यांचेच मित्र आहेत आपले, विवेक वेलणकर, त्यांचे फार सुंदर मी उदाहरण तुम्हाला देईन. अतिशय चांगले कार्य करते ते, माहिती अधिकार. त्यांनी असा एक मुद्दा मांडला, आपण सगळे पेट्रोल पंपावर जातो, बरोबर आहे. आता पेट्रोल पंपावर नियम आहे की जर का तुम्ही त्यांना प्युरिटी तपासायला सांगितली तर ते त्यांना तपासून द्यावी लागते. समजा मी 5 वेळा जातो महिन्यातून धरा पेट्रोल पंपावर, त्यातल्या फक्त एका वेळेला मी विचारायचं की मला प्युरिटीची टेस्ट करून दाखवा. आता जर तुम्ही विचार केला की त्या पेट्रोल पंपावर काही 1000 लोक रोज पेट्रोल भरत असतील, त्यातल्या 5% लोकांनी म्हणलं की प्युरिटी तपासा, तर कोणत्या पेट्रोल पंपवाल्याची हिंमत होईल की मी भेसळ करीन त्याच्यात? तर हे जे आहे ना, हे सामूहिक आहे. ही अशी कोणीतरी राज्य कोणावर करायची लोकशाही नाही आहे. लोकशाहीची ती कल्पनाच नाही. लोकशाहीत लोक सक्रिय असतात, लोक 5 वर्ष तिला बोटाला धरून चालवतात आणि चुकतं तेव्हा लोकच सांगतात की हे तुमचं चुकीचं आहे. ते करण्याचा मार्ग म्हणजे आमचा असतो, आंदोलनाचा असतो. संसदेत बसलेल्या 545 लोकांचं जर एकदा डोकं फिरलं तर लोक 5 वर्ष वाट नाही पाहणार. संसदेच्या दारावर भिंतीवर जाऊन धडकणार आणि सांगणार की हे चूक आहे तुमचं, बहुमत आहे म्हणून तुम्ही हे नाही करू शकत. त्यालाच तर लोकशाही म्हणतात. भारतातली लोकशाही, खूप लोकांचा गैरसमज आहे, असा भ्रम आहे, त्यांनी लोकशाहीला नीट कळून नाही घेतलं असं म्हणू आपण,
त्यांचा असा भ्रम आहे की लोकशाही संसदेतून चालते. भारताची लोकशाही जेवढी संसदेतून चालते तेवढीच ती जंतर मंतर आणि रामलीला मैदानावरून चालते. ते सिटीझन, नागरिक म्हणून ते जे ना ते आहे. पीपल्स व्हॉइस नावाची जी गोष्ट ना ती तिथे येते की तुम्ही चुकलात तर आम्ही आहोत तुमच्यावर. तेच तर बॅलन्स येतो. तो खरा बॅलन्स तोच आहे, चेक्स अँड बॅलन्स लोकशाहीतला, की नागरिकांची एक शक्ती जी सांगते की हे चूक आहे आणि म्हणून आम्ही तुमच्या विरुद्ध येऊ. भले आता जरा परिस्थिती बदलली, आता आंदोलनांना पण मर्यादा आल्या. आता कोणालाही नक्षलवादी ठरवण्याचे दिवस आहेत की काही जरी तुम्ही विरोधात बोलला की तुम्ही नक्षलवादी, अर्बन नक्षल वगैरे वगैरे सगळं. त्यांनाही मी ठणकावून सांगतो की आम्ही गांधींची माणसं आहोत, आंबेडकरांची माणसं आहोत. आमचा नक्षलवादाशी काडीभरचा संबंध सिद्ध करून दिला तर आम्ही सार्वजनिक आयुष्यातून जाऊ. पण नक्षलवादाच्या खाली तुम्ही लोकांचे अधिकार दडपले तर आम्ही पण उभे राहू. आत्ता जे विधेयक आणलं होतं मधल्या काळात, ते जे मागे घेतलं गेलं, आता कदाचित ऑर्डिनन्स निघेल, तो तेवढ्याचसाठी आहे. लोकांच्या चळवळी संपवायच्या. ज्या क्षणी लोक चळवळी संपतील तिथून इथे फक्त हुकुमशाहीशिवाय काही राहणार नाही. मग त्यांना आंदोलनजीवी म्हणावं लागेल. ते काय आंदोलन काय म्हणायचं ते म्हणा. आम्ही तर म्हणतो की आम्हाला काय म्हणायचं ते म्हणा. बरोबर. आम्हाला काय करायचं ते करा. आम्ही ही तयारी ठेवून आहोत की 4 वर्ष जेलमध्ये काढावी लागतील. चला, एरवी तरी काय घरी पण जेवतो झोपतो एवढंच करतो ना, तिथे करू, काही प्रॉब्लेम नाही. ज्या क्षणी तुरुंगाची भीती जाते ना, कुमार सप्तर्षी साहेब एकदा फार चांगले बोलले की ज्या क्षणी तुरुंगाची भीती जाईल तेव्हा खरा कार्यकर्ता तयार होईल. ती भीती ह्या इमोशनला जो बाजूला ठेवतो तोच खरं त्या अगेन इमोशन मॅनेजमेंट. अगेन वी टॉकिंग अबाउट फिअर. येस. ती भीती ज्या वेळेला आपल्या मनातनं जाते त्यावेळेला आपण खरा आपल्या इमोशन्सवरती ताबा मिळवलेला असतो. आता भीतीचं आपण बरंच बघितलं किंवा राजकारण. आता हळूहळू या गोष्टी कशा होतात. मला एक छोटंसं उदाहरण द्यावंसं वाटतं. आधी ज्या वेळेला घरात रामांचे फोटो असायचे त्यावेळेला राम एका बाजूला, लक्ष्मण आणि सीता आणि पायाखाली हनुमानजी असे ते चित्र होते. ते त्याचे तसे कॅलेंडर्स वगैरे यायचे. आपण ते सगळी चित्र बघत बघत मोठे झालो. हळूहळू तिथनं धनुर्धरी राम कसा आला आणि ही मिलिटरायझेशनची प्रोसेस कशी सुरू झाली हे खूप चांगलं इमोशनल मॅनेजमेंट त्यावेळेला केलं गेलं आणि त्याचे परिणाम आज जय श्रीरामात आपल्याला कदाचित दिसत असतील असं माझं मत आहे. आम्ही हा जाहीर सभांमध्ये मुद्दा घेतला की आमचा राम राजीवलोचन असं त्याचं वर्णन आहे. शांत आहे, राजीवलोचन आहे, धीरगंभीर आहे, सुहास्यवदनीय. तो सीतेला आणि त्याला बायकोचं वावडं नाही असं मी म्हणायचो भाषणात. त्या वाक्याला बऱ्याच टाळा यायच्या का ते मला माहीत नाही पण यायच्या. तो बायकोला घेऊन येतो, भावाला घेऊन येतो. अतिशय कुटुंब वत्सल असा राम आहे. सगळे देव आमचे तसेच आहेत. तुम्ही राधेशिवाय कृष्णाचं इमॅजिनेशनच नाही करू शकत. आता हे कोणी जे असतील त्यांनी व्हॅलेंटाईन डेला मारलं असतं की काय मला माहित नाही त्यांना, पण तो राधाकृष्ण आहे ना, तो आहेच, राधाकृष्णच आहे. बरोबर. शिव पार्वती आहे. जोडीशिवाय दिसतच नाही तुम्हाला. हे गणपती सुद्धा रिद्धी सहज येणार. हे जे आहे ना की भारतीय संस्कृतीमध्ये कुटुंब नावाची एक संस्था, ते महत्त्व अधोरेखित करणार आहे. ते न करता एकटा राम अत्यंत क्रुद्ध होऊन कोणावर तरी बाण चालवतो वगैरे, ते चित्र फार मला स्वतःला ते डिस्टर्बिंग वाटतं फार, की तो अतिशय रागावतो. काय 24 तास रागावलेल्या मोडमध्ये असेल का? कधीतरी तो शांत होत असेल, कधीतरी त्याची पण इमोशनल मॅनेजमेंट स्वतःच्या रामाची पण होत्या, की एक सावत्राई येते, तर सगळंच होतं ना. म्हणजे आपल्यासारखं अनेक गोष्टी त्यांच्या होत्या. तर ते न करता फक्त तो, कारण तो सिम्बॉल करायचा, दॅट इज सिम्बॉलिझम. तुम्हाला ते करून त्याचा सिम्बॉल करायचा की हा म्हणजे आमचा मुसलमानांच्या विरोधातला देव, बास, हा ख्रिश्चनांच्या विरोधात, हा हिंदूंचा देव, हे तुम्हाला करायचं आहे. त्याशिवाय तुम्हाला काहीच. जर तुम्हाला संस्कृती नीट कळली असती, तुम्ही जर भारतीय परंपरा, संस्कृती, आध्यात्मिक सगळ्या गोष्टी जर बघितल्या, तर रामाचं स्वरूप काय आहे. ज्ञानेश्वरांनी म्हणलं, ऐसा हृदयामध्ये रामो असता सर्व सुखाचा आराम. तो हृदयात पाहिजे. अयोध्येतला रामू असा कुठं शब्द नाही आहे. अयोध्येतला राम हा शब्द नाही. जो शब्द आहे तो हा रामाच्या बाबतीत आहे. आणि ती अगदी तुकाराम महाराज असो, सगळेच आमची परंपरा असो, त्यांचं जे धर्माचं विश्लेषण होतं, गांधींचं जे धर्माचं विश्लेषण, बाबासाहेबांचं जे विश्लेषण आहे, त्या विश्लेषणाकडे लोक जात नाहीत. हा मुद्दा आहे. आणि तरीही म्हणजे पुन्हा इमोशन मॅनेजमेंटचा विषय आला म्हणून मला खूपदा मी विचार करतो की बाबासाहेबांसारखा फार मोठा माणूस, जो ज्यांच्या पदव्या पण मोजता येत नाही तेवढा, त्या माणसाने हा विचार केला नसेल का की मी हिंदू धर्माचा त्याग करतो आहे पण मी उद्यापासून निधर्मी आहे. असं का नाही बाबासाहेब म्हणाले. रामस्वामी नायकर सारखं. ॲब्सोल्युटली. किंवा मला धर्मच नाही, उद्यापासून मी निधर्मी आहे. तर काय असतं की तुम्ही जेव्हा मास लीडर असता, तुम्ही जेव्हा समूहाचे एका नेते असता, मोठ्या समूहाचे, आणि तुम्ही ज्यावेळेला उपेक्षित आणि वंचितांच्याबद्दल बोलत असता, तर त्यांच्या मनातल्या धर्मश्रद्धेला तडा न जाऊ देता तुम्हाला पुढे जायचं असतं. कुरुंदकरांना एकदा विचारलं की देव आहे का, तुमचं काय याच्यावरती म्हणणं आहे.
तर कुरूंदकर म्हणाले, वा देव आहे की नाही मला माहिती नाही, पण देवाचे लाखो शिष्य जे माझ्या अवतीभोवते ते वास्तव आहे. बरोबर. आणि मी त्यांना ॲड्रेस करून त्यांचं जर मला सुधारणा करायची असेल तर मला त्यांना तोडून नाही चालणार. तर हे जे ट्रान्झिशन आहे की मी जगातला मला सर्वोत्तम जो वाटतो तो बौद्ध धर्म निवडीन आणि मी ते करीन, तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक मास लीडरचं एक तुम्हाला त्याच्यामध्ये एक मास लीडर असण्याची एक तुम्हाला खूण दिसते किंवा नाही मला ह्या समूहाला घेऊन जायचं आहे म्हणून मी या समूहाच्या विरोधात नाही बोलू शकत. उद्या जर मी उठसूट हिंदू टीका करायला लागलो तर हिंदूंनी माझ्यावर विश्वास का ठेवावा. मला हे म्हणायला पाहिजे की हिंदू सगळे हिंदू वाईट नसतात, हिंदू धर्म उदात्त आहे, पण त्याच्यात आपल्यात ही घाण घुसली आहे, जशी अस्पृश्यता घुसली आहे, जशी सतीची प्रथा घुसली आहे, ती आपल्याला काढून टाकायला पाहिजे. आज म्हणताना मी हे म्हणणार की आपल्यामध्ये हा द्वेष घुसला आहे, तो काढून टाकायला पाहिजे. हिंसेपासून दूर राहतो तो हिंदू असं जर विनोबा म्हणत असतील आणि सगळ्यांची मांडणी तीच असेल तर ती एका खोखल्या राष्ट्रवादापुरती मर्यादित होता कामा नये. आणि तो राष्ट्रवाद पुन्हा ती इमोशनल मॅनेजमेंट आहे. राष्ट्रवाद ते सांगतात ज्यांचा स्वातंत्र्य आंदोलनाशी काडीचा संबंध नव्हता. तर ही केवढी मोठी इमोशनल मॅनेजमेंट आहे. गुरु मानलं पाहिजे या लोकांना की अरे तुम्ही कुठेच नव्हता, तुम्ही इंग्रजांची बाजू घेत होता आणि आज तुम्ही म्हणताय. म्हणजे मी भाषणात म्हणतो की राष्ट्रपित्याची हत्या करणारे, राष्ट्रगीताचा द्वेष करणारे आणि राष्ट्रध्वजाचा द्वेष करणारे आज राष्ट्रवाद शिकवतात. ही आजच्या परिस्थितीची मोठी अगतिकता आहे आपली सगळ्यांची. पण मुद्दा असा आहे की तो राष्ट्र म्हणून राष्ट्रवाद त्याच्या नावाखाली तुम्ही काय आणलं, हा राष्ट्रवाद मी मुद्दा म्हणून सांगतो इमोशनल मॅनेजमेंटचा मुद्दा आहे. हा सगळ्यांनी नाकारला आहे. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणाले, हे विश्वची माझे घर ऐसी ज्याची मती स्थिर. हे रवींद्रनाथ टागोरांनी हा राष्ट्रवाद स्पष्टपणे नाकारला. एका सैनिकाची आई जेव्हा आली आणि तिने तक्रार केली की माझा मुलगा मारला गेला युद्धात, तर रवींद्रनाथ म्हणले तूही जबाबदार आहेस, कारण तुझ्याही मनात बॉर्डर आहेत, सीमा आहेत, इकडच्या तिकडच्या तिकडच्या इकडच्या. हा विनोबांनी नाकारला. विनोबा जय जगत म्हणायचे. आपला एका मराठवाडा मुक्ती दिनाचा कार्यक्रम असतो 17 सप्टेंबरला आणि तिथे एक वक्ते बोलायला आले. तर भाषणाच्या शेवटी ते म्हणाले की जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठवाडा. तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही जिल्हा आणि तालुक्याचं नाव घ्यायचं राहिलं, म्हणजे आपण किती संकुचित ठेवायचं हे आपण ठरवायचं का आपण जय जगत म्हणायचं हे आपण ठरवायचं. पुन्हा इथे इमोशनल मॅनेजमेंट आली की मला सिक्युरिटी कशात वाटते, की माझ्या प्रदेशात वाटते का, माझ्या याच्यात. ही गंमत आणि मानवी स्वभावच तसा आहे. म्हणजे समजा इकडे मी परभणीत असलो तर मला त्या माणसाचं तेवढं काय वाटणार नाही, पण तो माणूस पुण्यात आला की मला त्याचं प्रेम वाटायला लागतं. युरोप तिकडे फॉरेनमध्ये भेटला तर मग अजूनच जास्त प्रेम वाटायला लागतं. तर पुन्हा ही एक फिअर, हे पुन्हा एक फिअर आहे की मी वेगळ्या प्रदेशातील, हा माझ्या प्रदेशातला माणूस आहे. मी वेगळा म्हणजे ॲफिनिटी समजू शकतो. शेवटी सगळ्यात जास्त ॲफिनिटी असते ना ती गावाकडच्या माणसांची असते. तुम्हाला नातेवाईकांची नसते, मित्रांची नसते, गावाकडचा माणूस सगळ्यात जास्त ॲफिनिटी असते. ते मी समजू शकतो. पण त्याचा अर्थ प्रादेशिकवाद, त्याचा अर्थ भाषावाद इकडे आपण जावं का, तर तो सातो नाही. तर ती पुन्हा त्या पण मॅनेजमेंटबद्दल मला खूप उत्सुकता असते नेहमी की लोकांच्या मनात भय कसं निर्माण करतात की बा तू मराठी आहेस ना, मग तू बघ तुझं असं होईल तिकडे गुजरातीत गेला तर, हे कसं तयार करतात हे मला. मी मागे एका सद्गृहतांशी बोलत होतो, त्यावेळेला ते म्हणाले हे आपलं काम नाही. म्हटलं हे आपलं काम नाही म्हणजे नेमकं काय, आपल्यामध्ये कोण कोण, आपल्यामध्ये कोण कोण आहे. आणि तुम्ही जर असं म्हणत असता की हे आपलं काम नाही तर ते नेमकं आहे कुणाचं. एक्झॅक्टली. ओके, म्हणजे थोडक्यात ट्रॅफिकमध्ये अडकून तुम्ही ट्रॅफिक जॅमबद्दल बोलताय, हे विसरता की एक गाडी तुमची सुद्धा आहे त्या ट्रॅफिकमध्ये. करेक्ट. ओके, ज्यावेळेला आपण अशा इन्क्लुझिव्ह सोसायटी किंवा इमोशनल कनेक्ट लोकांसोबत त्या इमोशनल मॅनेजमेंट किंवा स्ट्रॅटेजीबद्दल आपण बोलत असतो, एंटी एस्टॅब्लिशमेंट किंवा विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवणं हे तुम्ही नेहमीच पाळत आलात आणि नेहमी म्हणजे त्या सुधारणावादी मूव्हमेंटमध्ये तुम्ही सुरुवातीपासून राहिलात. पण ज्या वेळेला लोक त्या सुधारणावादींची हेटाळणी करत असतात किंवा ते ट्रोलिंग वगैरेचा प्रकार आपण हेटाळणी तर सोडा खून पण करत असतात. डॉक्टर दाभोळकरांचा खून दाभोळकरांचा किंवा पानसरे सरांचा झाला. सो त्यावेळेला आपल्याला कसं म्हणजे त्या लोकांबद्दल आपण खरंच जसं तुम्ही म्हणालात की हा कुठला पेशंट आहे म्हणून आपण बघतो आणि ते प्रत्येक वेळेला त्या इमोशन्सला आपण कसं न्यूट्रलाइज करू शकू हे आपण बघतो. एक त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने आता बरीच मोठी चांगली भूमिका घेतलेली.
तर हळूहळू जसं आपण हे कंडिशनिंग बघत जातो की विज्ञानवादी दृष्टिकोन असेल तर त्याला म्हणायचं की नाही, म्हणजे तुम्ही फॉसिल वगैरे काय बॉटनिस्ट शोधतात, खरा फॉसिल तर रामाने शोधला होता, ज्यावेळेला अहिल्याला त्यांनी स्पर्श केला आणि ती अहिल्या झाली, तर तो खरा फॉसिल होता. ज्यावेळेला असे मजेदार प्रकरणं बोलण्यात येतात त्यावेळेला तुमची रिॲक्शन काय असते? म्हणजे आणि ते सुद्धा विज्ञानाच्या मंचावरती बोलले जातात. हो हो, म्हणजे अगदी आमच्याकडे रिव्हर्स गिअर असलेलं विमान होतं असं तिथं रिव्हर्स गिअर असलेलं विमान, किंवा प्लास्टिक सर्जरी फार लहानपणापासून आमच्याकडे आधीपासून होती, गणपतीचं उदाहरण वगैरे. तर मला आठवतं त्यावेळेला बाळ फोंडके साहेबांनी फार चांगला महाराष्ट्र टाइम्समध्ये लेख लिहिला होता आणि त्यांनी असं म्हटलं की जर प्लास्टिक सर्जरी होती म्हणून हत्तीचं डोकं चिटकवलं, तर जर होतीच ऑलरेडी प्लास्टिक सर्जरी तर जे उडवलं होतं तेच डोकं का चिटकवलं नाही, एक हत्ती का मारला त्यासाठी? हा खर्च म्हणजे लॉजिकल प्रश्न आहे. म्हणजे आता कधी कधी ना असे फार लॉजिकल प्रश्न असतात, पण आता ते आपल्याला माहीत नाही आपल्या व्यवस्थेत इतकं मोकळे पण आहे की नाही मला माहीत नाही की ते आपण विचारावेत का, बोलावेत का वगैरे 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 ह्या विषयावरती. तर काय होतं की आमच्याकडे सगळं होतं. हा एक वर्ग आहे. दुसरा एक असाही वर्ग आहे की आमच्याकडे काहीच नव्हतं, असाही वर्ग आहे. ते दोन्ही वर्ग चुकीचे आहेत. आपल्याकडे जे काय होतं ते नीट पारखून घेतलं पाहिजे. भास्कराचार्यला कोणी मिथ नाही म्हणत ना. भास्कराचार्य गणितीच होते ना, त्यांना कोणी आजपर्यंत नाही म्हटलं. फॉर दॅट सेक अगदी अनेक लोक आपल्याला दाखवता येईल की त्यांना आपण की हो त्यांनी काहीतरी शोध लावले, त्यांनी काहीतरी, त्यांचं महत्त्व काय आहे तर त्यांनी असे शोध लावले जे तर्कानीच नाही तर प्रयोगाने पण सिद्ध होतात. ज्योतिष्य हे फक्त तर्कानी लोक लढवतात, पण त्याचं काय म्हणजे व्हॉट इज द सायन्स बिहाइंड इट? काही सायन्स नाही त्याच्यामध्ये. आत्ता ते नवीन फॅड निघाले वास्तुशास्त्र, पूर्णतः फॅड आहे. जर आर्किटेक्चरल डिझाईन म्हणून कोणी म्हणत असेल किंवा या दिशेने वारा चांगला आहे इकडे खिडक्या ठेवा, मला मान्य आहे, किंवा ह्या दिशेला तुमच्या वारा चांगला आहे हरकत नाही, ही बाजू ओपन ठेवा, नो प्रॉब्लेम. पण तुम्ही काहीतरी म्हणता की असं नाही केलं तर असं होईल, त्याच्यावर कसं काय लोक विश्वास ठेवतात? मला साधी गोष्ट वाटते की जो जगाचा कल्याण करत आहे ईश्वर, तो तुमच्या ह्या एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी माफ करू शकत नसेल तर काय अर्थ आहे त्याला? बरोबर आहे. तुमची आई तुम्हाला तुमचा खून करते का? तुम्ही काहीतरी खरकटं उष्ट सांडलं घरात आणि तसेच गेलं, खून नाही करत ती, समजावून सांगेल ना, देवही समजावून सांगेल ना तुम्हाला, तू कशाला असं करेल, असं मला वाटतं नेहमी. हा संघर्ष मूलतः विज्ञान आणि धर्माचा आहे आणि तो संघर्ष सगळ्यात जास्त ज्यांनी लवकर जिंकला ते युरोप होतं. आणि म्हणून तिथे आईन्स्टाईनपासून न्यूटनपासून तिथे जे सगळं, पण ते होण्यासाठी युरोपमध्ये तशी पार्श्वभूमी आधी तयार झाली होती. युरोपमध्ये चर्च विरुद्ध विज्ञान हे युरोपचं फार इतिहासातलं फार मोठंच भांडण आहे ते. आजही याच्यात विज्ञानाचा पूर्ण जय नाही झालेला, पण विज्ञानाने स्वतःला 90% सिद्ध केलं आहे. आता जर चर्च उरलं ते 10%. मला कोणीतरी सांगत होतं, मी काही एवढ्यात कुठे बाहेर गेलो नाही, पण मला कोणीतरी सांगत होतं की स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजमध्ये चर्चेस आर गेटिंग कन्व्हर्टेड, कारण चर्चेसमध्ये लोक जात नाहीत. तर ही स्थिती जी आहे ना, ती स्थिती सगळ्या प्रगत समाजाची आली पाहिजे. त्याचं कारण असं आहे की पुन्हा ते भावना आहेत, त्या धर्म ही एक भावना आहे तुमची, ही एक इमोशन आहे, आणि वस्तुतः तुमचं कल्याण हे वेगळ्या गोष्टींमध्ये आहे. आता हे पुन्हा आता तिथे आता खरा तो सेक्युलरिझम हा शब्द आता इथे आला. सेक्युलरिझमचा अनुवाद हा जर आपण ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये पाहिला तर तो इहवाद असा आहे. इहवादी म्हणजे काय तर हे आहे इथे खरं आहे. मला तुम्ही आत्ता पाणी द्या चांगलं, मला आत्ता तुम्ही वीज द्या चांगली, मला आत्ता रस्ते द्या चांगले, मला हे सांगू नका की तू स्वर्गात जा, तिथे रंभा अप्सरा उर्वशी बसलेल्याच आहेत, त्या लगेच तुला म्हणजे असं ते सांगू नका मला. जे काय ते सेक्युलर, हे इथलं इहवादी, जडवादी, त्याला जडवाद म्हटल्यावर आणखी लोक पुन्हा वेगळीचकडे नेतात, चारवाक वगैरेकडे, तो भाग आपण सोडून देऊ. पण हे इहवादी की हे समोर येणं हे आत्ता खरं आहे, हे मी पाहू शकतो, याची मी अनुभूती घेऊ शकतो, हे संगीत आहे मी ऐकू शकतो. स्वर्गामध्ये कोण गातो कोण विणा वाजवतो मी ऐकलेलं नाही आहे. इथे मी हे ऐकतो किंवा उत्तम भीमसेन जोशी गातात हे मी इथे ऐकलेलं आहे. हे ऐहिक आहे, ही इहवादी आहे, ही ती मांडणी. आणि त्याच्यामध्ये झालं असं की विज्ञानाने धर्माला रिप्लेस करावं अशा कोणत्याच गोष्टी आपण केलेल्या नाहीत. सिलेबसपासून ते सुरुवात सांगितली तरी होईल की विज्ञानाचं आपल्याकडे महत्त्व कसं आहे. आपण कधीच आपल्याला हा प्रश्न विचारला नाही की अरे आपण तक्षशिला, नालंदा वगैरे नावं घेतो, पण आज जगातल्या पहिल्या 200 विद्यापीठात आपलं एकही विद्यापीठ का नाही याच्यावरती आपण कधी विचार नाही करत. जे तुम्ही बघा की आपल्या विदर्भा एवढी, पश्चिम महाराष्ट्र एवढी, मराठवाडा एवढी राज्य आहेत, तिथे नोबेल पुरस्कारवाले 30-30, 40-40 शास्त्रज्ञ आहेत. आपल्याकडे दुसरा आपल्या वंशाचा झाला म्हणून आपण सेलिब्रेट करतो.
तो तिथेच होता. म्हणजे हरगोविंद सिंग खुराना हे इथून अमेरिकेला गेले, ते विपन्नावस्थेत गेले. MSc फिजिक्स झाल्यानंतरही काही त्यांना कामाचा जॉब मिळाला म्हणून ते तिथे गेले. त्यांना जेव्हा नोबेल पुरस्कार मिळाला तेव्हा इंदिरा गांधींनी त्यांना अभिनंदनाची तार पाठवली की मला अभिमान वाटतो की तुम्ही भारतीय. तर त्यांनी पण उत्तर दिलं की आय एम सो सॉरी, जो देश मला रोजी नाही देऊ शकत त्या देशाचं मी कशाला नाव घेऊ. तर हे जे आहे की असा विचार कधी का नाही करत आपण की अरे जर्मनी, फ्रान्स किती छोटे देश आहेत, तिथे 30-30 नोबेल लॉरेट आहेत. मध्ये मी ऑक्सफर्ड विद्यापीठात गेलो होतो आणि माझ्यासोबत आमच्या ते टूर गाईड वगैरे, तर ते म्हणले की आत्ता तुम्ही फिरताना सुद्धा आपण 3 तास 4 तास युनिव्हर्सिटीमध्ये असो ऑक्सफर्डमध्ये, त्या दरम्यान एक 4-5 नोबेल लॉरेट तुमच्या आसपास सायकलीवरून जातील. हा पुन्हा त्याच्यातलं अजून हे उपकथानक आहे बरं का, नोबेल लॉरेट सायकलवर जाऊ शकतो का. नगरसेवकाला जर लँड रोव्हर लागत असेल तर म्हणजे आपल्या बुद्धिदारिद्र्याची सगळ्यात परिसीमा म्हणजे ती आहे की VIP कल्चर वगैरे वगैरे, हे फारच मजेशीर आहे. पण तो विषय बाजूला ठेवू. तर हे जे विज्ञानाचं कल्चर तिथे आलं, त्यांनी शोध लावले, त्यांनी वीज शोधली, दिवे शोधले, त्यांनी फोन शोधला, तिथे न्यूटन झाला. तिथे अशी मोठी परंपरा त्या काळात झाली आणि त्या माणसांनी हे सांगितले की अरे भौतिक सुखासाठी हे लागतं बरं का. हे त्यांनी सांगितलं. त्यांनी काय अध्यात्म नाही सांगितलं, जप करा, माळ घ्या, काही नाही सांगितलं. त्यांनी सांगितलं की अरे ग्रॅव्हिटी जगणं सुसह्य होईल. किती महत्त्वाचा शोध आहे ग्रॅव्हिटी. हा न्यूटनला तोपर्यंत हजारोंनी सफरचंद पडणार पाहिले होते ना, आपल्याकडे आंबे पडताना पाहिले होते. मध्ये काहीतरी एक पोरं आंब्याच्या झाडावरती अजून बरंच काही हां पोरं आजकाल फार मस्त मीम्स करतात, मला ते आवडतात तरुण मुलांचे मीम्स. तर एकाने केलं होतं की न्यूटन जर भारतात जन्माला आला असताना फळ पडलेलं दाखवलं तर तो म्हणला असतं जैसे त्याचे कर्म तैसे फळं देतो रे ईश्वर, असं न्यूटन म्हणलं असतं. पण तो ग्रॅव्हिटीचा शोध लागला नसता, गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. तर युरोपमध्ये ते फार झपाट्याने झालं आणि तो जो काळ आहे युरोपचा, त्या काळाला सगळ्यांना जगाला जावं लागेल. बुद्धाच्या मूर्ती बामियांमध्ये फुटल्या अफगाणिस्तानाने, त्याचं कारण विज्ञानाचा अभाव आहे. तिथे त्यांच्यामध्ये विज्ञानच उरजलेलं नाही. माझं हे स्पष्ट म्हणणं आहे की या देशातलं सगळ्या प्रकारातलं, या देशात वेदपाठ शाळा पण नको, या देशात मदरसे पण नको, हे सगळे एक शिक्षण घेतील आणि ते शिक्षण विज्ञानाधिष्ठित असेल तर उद्या इथं न्यूटन तयार होईल. नाहीतर हे काही होणार नाही आहे. आणि आता हे राज्यकर्त्यांनी मनावर घ्यायला पाहिजे, हे विरोधी पक्षांनी मनावर घ्यायला पाहिजे. आपण ज्या प्रकारचं बजेट ठेवतो शिक्षणासाठी, आरोग्यासाठी, हे म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे. बरोबर. रिसर्च, तुम्हाला गंमत सांगतो, संशोधन, भारत हा इतका दुर्दैवी देश आहे की याच्यात 1% सुद्धा संशोधनावर खर्च नाही. त्यातलं एकच उदाहरण सांगायला जत्रा खूप आहे मोठी, आपल्या वेळेच्या मर्यादा आहेत. एकच उदाहरण सांगतो. भारतामध्ये 10 महिने सूर्य असतो, 2 महिने ढगाळ वातावरण सोडलं हार्डली, त्याच्यातही सनी त्याचं फरक निघेल, पण ठीक आहे 10 महिने 10 महिने सूर्य प्रचंड मोठी सौर ऊर्जा देऊ शकतो. पण या देशात आत्तासुद्धा मी या आजच्या तारखेला जे बोलतोय 22 जुलै 2024, आजपर्यंत या देशात सौर ऊर्जेवर संशोधन करणारी एकही मोठी संस्था नाही. एकही मोठी संस्था नाही जी तुमची सगळ्यात जास्त गरज आहे. सौर ऊर्जेवर काही साहेब संशोधन करणार नाही, त्याच्याकडे सूर्यच नसतो, तो कशाला करेल त्याच्यामध्ये. एकमेव संस्था ती विंड एनर्जीवर आहे, ती चेन्नईला आहे, ती नेहरूंच्या काळात कधीतरी स्थापन झाली, सीवेट नावाची, सेंटर फॉर विंड एनर्जी टेक्नॉलॉजी. पण सोलारवरती संशोधन करणारी एकही मोठी संस्था आत्ता इथे नाही. कुठेतरी जैन इरिगेशन सिस्टीमसारखे लोक काहीतरी आपलं व्हॉलंटरी करतात, स्वतः पैसे खर्चून, कॅपिटल घालून. आपला देश इतका बुद्धिदरिद्री आहे की हा संशोधनावर 1% खर्च करत नाही. इथे PhD तर भयंकर होतात वर्षाला, PhDचं अमाप पीक आहे, पण संशोधन शून्य आहे. आणि मूर्खासारख्या नीती करतात. तुम्ही PhDला नोकरीशी का जोडला आहे? PhD झालात की तुम्ही लेक्चरर होता, हा कायदा आला ना त्या दिवशीपासून PhDचा महापूर आला आहे महाराष्ट्रामध्ये. काय एकाच प्राण्यावर, बायव्हाल काहीतरी एक प्राणी कोणता तरी आहे, त्याच्यावरती एका विद्यापीठात 26 लोकांचे शोध निबंध आहेत. बापरे. याला तुम्ही रिसर्च म्हणता? याला तुम्ही संशोधन म्हणता? कारखाना आहे तो. म्हणजे मूर्ख, हा देश मूर्खांचा देश का वाटू नये बाहेरच्या माणसांना? बरोबर. जर हे असं होत असेल तर तिथे तुम्हाला हे PhD पहिलं काढून टाकलं पाहिजे. तुम्हाला सांगायचं की तुम्हाला शिक्षक पाहिजेत ना, B.Ed करा, M.Ed करा, शिक्षक व्हा. PhDशी तुम्ही काय रिलेट करता? मला सांगा, आपल्या सगळ्या विद्यापीठांमधून काय संशोधन चालतं? गेल्या काही दिवसात ब्रेक थ्रू एखाद्या विद्यापीठाने दिल्याचं मला दाखवा. ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीचा थोडाफार अपवाद आहे, कारण ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये निदान पिकाची वाणं तरी नवीन ते काढत आहेत. त्याच्यातही पुन्हा क्लायमेट फ्रेंडली वाणं नाही काढतायत. ते काम भंवरलालजी जैन करतायत जळगावला, त्यांचं ते फाउंडेशन करतं अशोक भाऊंचं, की ते क्लायमेट प्रमाणे कोणती पिकं त्याच्यावर ते संशोधन करतात. आपलं सरकार नाही करत, सरकारला याची गरजच वाटत नाही.
आत्महत्येत शेतकरी म्हणतात. तुम्हाला माहिती आहे, आत्ता मध्ये एक मी लेख वाचला, टोमॅटोचे भाव काय वाढले मध्ये. हो, सगळे आता आपले मीडिया तेवढाच राहिला, टोमॅटोनी गाठले आकाशाचे दर, अमुक धमुक, गगनाला भिडले, संपलं. त्यांच्या त्या त्याही स्टिरिओटाईप, मला तर खूप कंटाळा येतो त्या चॅनल्सवाले. नाही, मी न्यूज बघणं बंदच केलं. मी तर ते 4-5 वर्षापूर्वी चॅनल जाणंच बंद करून टाकलं. जेव्हा मला पहिल्यांदा कानात सांगितलं ब्रेकमध्ये की तुम्ही पण आरडाओरडा करा, तेव्हा म्हटलं आय एम सॉरी, मी प्राणी नाही आरडाओरडा करायला, मला नाही जमत, मी येत नाही तुमच्याकडे असं. तर का भिडले त्याचं कारण असं होतं, जे का फार शास्त्रीय लेख मी वाचला, भारतात लेखकांचं नाव मला आठवत नाही आहे. त्यांनी असं म्हणलं की हा सीझन असा होता मागचा उन्हाळा की 45 दिवस तापमान 40पेक्षा जास्त होतं आणि मग टोमॅटोचा त्याच्यात परिणाम झाला. मग आता ह्याचा बेसिक रिसर्च कोण करणार की क्लायमेट चेंज होतो आहे, भारतावर काय परिणाम आहे, महाराष्ट्रावर काय परिणाम आहे, शेतीवर काय परिणाम आहे, कोण करणार? काहीच नाही, कारण रिसर्चसाठी तरतूद नाही. स्मारक, पुतळे, लाडकी बहीण, लाडका मेहुणा, काय असेल त्याच्यासाठी पैसे आहेत आणि सगळं फक्त 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 मताशी केंद्रित आहे की कोणाची मतं मिळवायची असेल तर काय करावं लागतं, संपला विषय. आणि त्या राजकारणाने भारत असा रस्ता तळाला. सर, आत्ता आपण बोललात की म्हणजे इलेक्शनच्या वेळेला वेगवेगळे मुद्दे सतत येत राहतात आणि संशोधनावरती किंवा बेसिक गोष्टींवरती या राज्यकर्त्यांचं लक्षच नाही आहे. मग येणाऱ्या इलेक्शन्सच्या वेळेला तुम्ही असं काही मागणी जनतेकडे करणार आहात का की कमीत कमी हे विषय जनतेनं लावून धरले पाहिजेत? त्याच्यामध्ये विजेचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, किंवा रोजगाराचा प्रश्न असेल, किंवा सुरक्षेचा प्रश्न असेल, तर त्याबद्दल म्हणजे लोकांना त्यांचे जबाबदारी आणि त्याच्याशी निगडीत इमोशनल अपील याच्याबद्दल काय सांगा? आत्ता आम्ही निर्भय बनवकडून 5 प्रकारचे गट आम्ही स्थापन करतो आहे. पुढच्या कदाचित 8 दिवसात आम्ही ते करू. त्याच्यामध्ये शिक्षण, आरोग्य, पाणी, शेती, पर्यावरण असे 5 विषय आहेत. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले तज्ज्ञ लोक, निवड लोक, ते लोक अजेंडा देतील की हा अजेंडा असला पाहिजे. स्वयंरोजगाराच्या बाबतीत सुद्धा एक काही गोष्टींची चाचपणी चालू आहे आणि खूप चांगला असा क्रांतिकारी काही गोष्टी त्यात येतील अशी मला आशा आहे. तर आम्ही आत्ता ह्या एरियाजमध्ये म्हणतोय की पीपल्स पॉलिटिक्स शुड गो अहेड. लोकांचं राजकारण पुढे गेलं पाहिजे. शिक्षणाचं बजेट, सार्वजनिक आरोग्यासाठीचं बजेट, आत्ता सार्वजनिक आरोग्याचं संपूर्णतः खाजगीकरण झाल्यामुळं काय काय होतं हे आपण सगळे पाहतोय. तर गोईंग बॅक टू द बेसिक्स की लोकांना चांगली आरोग्य व्यवस्था, जे दिल्लीतसुद्धा मॉडेल उभे राहिलं आरोग्य व्यवस्थेचं, मोहल्ला क्लिनिकच्या निमित्ताने, किंवा दिल्लीतल्या शाळा म्हणजे 1 वर्षी तिथला रिव्हर्स येण्याचा लोकांचा रेट 19% होता, रिव्हर्स मायग्रेशन, की खाजगीमधून लोक सरकारी शाळांमध्ये आले. आणि त्याला काही खूप टेक्नॉलॉजी लागत नाही. तुम्ही एक कल्पना करा की महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळा इंटरनेटने जोडलेल्या आहेत आणि फक्त एक स्क्रीन चांगला तिथे आहे. आणि तुम्ही अशी कल्पना करा की तिथे जयंत नारळीकर आज विज्ञानाचा वर्ग घेत आहेत सगळ्या मुलांचा. वा. म्हणजे कोणीतरी अगदी गडचिरोलीतल्याही रिमोट एरियातला मुलगा तो नारळीकरांकडून ऐकतोय की काय शून्याचं महत्त्व आहे किंवा अशा पद्धतीने काहीतरी. तर याला काही खूप पैसे लागत नाहीत. आम्ही जे जे उपाय आता सुचवू महाविकास आघाडीला ते अत्यंत किफायतशीर असतील. कारण किफायतशीर नसतील तर ते सस्टेनेबल असणार नाहीत. ज्या ज्या गोष्टी महाग म्हणून आपण करतो, महागड्या असतात, त्या कधी सस्टेनेबल नसतात आणि त्या पुढे कधी जात नाहीत. मॉडेल तिथल्या तिथं पाहिजे आणि तिथल्या तिथंच होईल असं. आता आपण काही फार पुराण कथांवाले लोक नाही, पण घ्यायचाच आधार तर नरसिंह अवतारामध्ये असं सांगतात की नरसिंहाचं जे प्रचंड ते 11-12 रूप, त्यानंतर नरसिंह शांत होत नव्हते आणि मग खूप चर्चा की आता करायचं शांत कसं. मग कोणीतरी एक आयडिया, तिथलंच एक छोटंसं बाळ होतं ते उचलून ते मांडीवर ठेवलं. म्हणजे थोडक्यात समाधान तिथेच होतं त्या समस्येचं. आता ही कथा विश्वास म्हणून घ्यायची नाही, ही कथा फक्त रूपक म्हणून घ्यायची. तर थोडक्यात काय की तिथल्या तिथंच सोल्युशन आहे. असं सोल्युशन तिथेच आहे, ते आम्हाला गेले काही वर्ष दिसलं नाही. त्याचं कारण आम्हाला भयंकर काहीतरी वेगळ्याच गोष्टींची सवय लागली. आम्हाला म्हणजे रोड म्हणजे 16 पदरी रस्ते, अमुक म्हणजे तमुक, हे भव्यतेचा जो ध्यास लागला आम्हाला, ही विनाकारण भव्यता, त्याच्यासाठी प्रचंड खर्च, पण मूलतः बेसिक गोष्टींवरती काही नाही. म्हणजे आपण काय करतोय की एखाद्या माणसाला काहीतरी मोठा रोग झाला आहे, तो रोग त्याच्यातून काढण्याच्या ऐवजी पण त्याला कपड्यांनी सजवतो की किती छान ड्रेस आहे. त्याचा अर्थ रोग वाढतच जातो. तसा रोग वाढलेला आहे. आर्थिक विषमतेचा रोग वाढलेला आहे. इथे शेतकरी आत्महत्या तुम्ही पहा, आलेख सतत वाढत जातोय, सतत. अधिवेशन नागपूरचं चालू होतं मागचं हिवाळी अधिवेशन, आणि त्या आठवड्यात शेजारच्या यवतमाळ जिल्ह्यात 5 शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं होतं. 257 शेतकऱ्यांनी एकट्या बीड जिल्ह्यातल्या
शेतकऱ्यांनी 257 शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलेलं आहे. तर हे बेसिकमध्ये आपण पाहत नाही आहोत. शेतीच जर राहिली नाही तर आपण कोणी राहणार नाही हे आपल्याला सुचत नाही. मग आम्ही अगदी बेसिक कार्यक्रमामध्ये जातो आहे. आम्ही अगदी बेसिक गोष्टी सांगू. आमच्या कुठल्याही हायफाय गोष्टी नसतील. वी डोंट प्रॉमिस एअरपोर्ट्स, वी विल नॉट प्रॉमिस मेट्रो ट्रेन्स, विल प्रॉमिस नथिंग. पण आम्ही हे पाहू की लोकांचा आग्रह हा जो आहे तो अन्न, वस्त्र, निवारा याच्यासाठी राहील आणि तो सगळ्यांना मिळाला पाहिजे हे आमचं नक्की राहील. या देशात कोणी उपाशी झोपता कामा नये. या महाराष्ट्रामध्ये तरी आता विधानसभेच्या निवडणूक आहेत. या महाराष्ट्रात एकही माणूस उपाशी झोपता कामा नये हे राज्यकर्त्यांचं लक्ष असलं पाहिजे. याच्यावरती त्यांचं धोरण असलं पाहिजे. या राज्यामध्ये प्रत्येकाला घर, किमान छत हे आपलं कर्तव्य आहे. हे रस्त्यावरचे जे बेकारी थंडीत झोपतात, पावसात झोपतात हे काही देशाला शोभादायक गोष्ट नाही आहे. आम्ही त्या बेसिकमध्ये, अत्यंत बेसिकमध्ये आम्ही काम करू आणि झगमगाटापासून दूर पण शाश्वत विकासाचं काही सूत्र जर सापडलं तर ते या राज्याला पाहिजे आहे असं आम्हाला वाटतं. उदाहरणार्थ एक सजेशन आम्ही अशी करतो आहे, केली ऑलरेडी त्यांना, की 20 मीटरच्या पुढच्या टेकड्या फोडायच्या नाहीत. बरोबर आहे. टेकड्या फोडून जे काही झालं आहे पुण्याचं वाटोळं तुम्ही पाहताय सगळं. पुणेच काय, तुम्ही पुण्याहून निघा कोल्हापूरपर्यंत जा. माझं हे चॅलेंज आहे, एकही टेकडी तुम्ही अभंग दाखवा की जिच्यात काही भंग नाही झाला. ते नाही दाखवता येत तुम्हाला. तुम्ही तिथल्या मालकांवर अन्याय करू नका. त्यांना तुम्ही शहरात काय TDR द्या, FSI द्या, काय द्यायचं तर द्या, पण धोरणात्मक बदल हे करावे लागतील. तुम्हाला प्राधान्य ठरवावं लागेल. लोक म्हणतात पर्यावरणवादी. अरे म्हणजे काय, म्हणजे असं म्हणायचं का ऑक्सिजनवादी? ऑक्सिजन सगळ्यांना लागतो. आज तर क्लायमेट चेंज हे इतकी मोठी गोष्ट झाली. ॲब्सोल्युटली. तुम्हाला जोपर्यंत ऑक्सिजन लागतो, तोपर्यंत पाणी लागतं, तोपर्यंत तुम्हाला पर्यावरणवादीच राहावं लागणार. जोपर्यंत तुम्ही कार्बन डायऑक्साईड पचवू शकत नाही, जोपर्यंत तुम्हाला समुद्राचं पाणी चालत नाही, तोपर्यंत तुम्ही पर्यावरणवादी आहात. बरोबर. मला ही गंमत कळत नाही की ही काय मानसिकता आहे की पर्यावरणवादी हा काहीतरी वेगळा वर्ग आहे. आणि ते आम्हाला तर, अनेक लोक आम्हाला तर म्हणजे काय, आम्हाला आले नतद्रष्ट विकास थांबवायला वगैरे अशीच आमची धारणा असते. पण तो विकास कुठे जातो आहे हा मुद्दा असतो. अमेरिकेतला विकास, मी अमेरिकेत विचारलं की तुमच्याकडे विकासाला विरोध कसा होत नाही? आमच्याकडे लगेच लोक विरोध आम्हीच करतो, तुमच्याकडे का होत नाही? त्यांनी मला फार छान सांगितलं. 3 गोष्टी ते पाळतात. एक म्हणजे जो प्रकल्प होणार आहे, समजा असं विचार करा की तुम्हाला विजेचा प्रकल्प आणायचा, तर ते त्या एरियाच्या कॅरिंग कॅपॅसिटीचा अभ्यास करतात, पोल्युशनच्या, की कॅरिंग कॅपॅसिटी किती राहील. मग आपल्याकडे रत्नागिरीवरच 21 प्रकल्प एकेकाळी आले होते प्रस्ताव, लोकांनी होऊ दिले नाही. त्याचं कारण सहन किती करायचं प्रदूषण आम्ही. आपल्याला इथे वीज मिळते, हे आपण लाईट लावले, हे सगळे परळीहून येतात. परळीमध्ये 8 तासाचा शटडाऊन असतो लाईटचा. काय त्याला वेगळं काहीतरी नाव आहे, मी विसरलो आता. राख तिथे पडते परळीच्या लोकांवर, वीज आपल्याला मिळते. कोराडीला राख पडते, वीज आपल्याला मिळते. मग हे शोषण असं होणार आहे का की ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी रिसोर्सेस वापरावेत? तर मग ज्या कोळसा तुम्ही जो वापरला त्याच्यावर तर सगळ्यांचा समान अधिकार असेल ना. त्या कोळशाच्या अधिकाराचं काय झालं? प्रत्येक माणसाचा समान अधिकार असेल कोळशावर, त्याचं काय झालं? तर हे कॅरिंग कॅपॅसिटीचा अभ्यास न करणे, हे पहिलं ते करतात, कॅरिंग कॅपॅसिटीचा अभ्यास. दुसरं ते काय करतात की ते अल्टरनेटिव्हचा अभ्यास करणं गरजेचं असतं. बरोबर आहे. म्हणजे आता जैतापूरचा एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट तुम्ही पहा, जैतापूर प्रकल्प कसा आवश्यक वगैरे, त्याच्यात पर्यायी मांडणी काहीच नाही. तिथे तुम्हाला अमेरिकेत समजा तुम्ही कारखाना काढताय, औषधाचा कारखाना काढताय, तिथे तुम्हाला कशाला पर्याय द्यावा लागतो माहिती आहे? जागेला पर्याय सांगा 3. मग ते म्हणणार एन्व्हायरमेंटली जी फिजिबिलिटी जागा. आता आपल्याकडे इतकी वाईट गोष्ट आहे, हिमाचल प्रदेशसारखं निसर्गसंपन्न राज्य, तिथं बल्क ड्रग चालतं. म्हणजे जगातली सगळ्यात रासायनिकदृष्ट्या घाणेरड इंडस्ट्री तिथे चालते. याला काहीतरी धोरण आहे की नाही? ते म्हणतात की साईट अल्टरनेटिव्ह काय आहे. दुसरं ते टेक्नॉलॉजीचं अल्टरनेटिव्ह मागतात. ही गोष्ट अशी प्रोड्यूस झाली तर पोल्युशन कमी होईल का? तिसरं गोष्ट ते तुम्ही जे पोल्युशन कंट्रोल डिव्हाइस लावणार, तुम्ही जो तिथे ETP लावणार, त्याचे अल्टरनेटिव्ह मागतात ते, की त्यातलं बेस्ट कोणतं आहे. सो सिलेक्शन ऑफ द बेस्ट ही जी इव्होल्युशनची प्रोसेस आहे त्यांनी घेतलेली, ते दुसरं करतात. आणि त्यांचं तिसरं असं असतं, म्हणजे अल्टरनेटिव्हचा अभ्यास आणि हे दोन्ही झाल्यानंतर तिसरं असतं ते कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस. आता कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिसमध्ये तुम्ही एका बाजूला कॉस्ट लिहिता, एका बाजूला बेनिफिट लिहिता. भारतातला कुठलाही, मी तुम्हाला इथे बसून मी तुम्हाला सांगतो, मी आता 27 वर्ष त्या व्यवसायात आहे. भारतातला कुठलाही प्रकल्प घ्या, एन्व्हायरमेंटचा विषय कॉस्टमध्ये कधीच नसतो, बेनिफिटमध्ये पण नसतो. तुम्ही 30 झाडं तोडताय, ओके, एका प्रकल्पाला 30 झाडं रोड करायचं आहे गडकरी साहेबांना, त्यांनी काय 400 झाडं तोडली. या झाडांमधून निर्माण होणारा ऑक्सिजन हा तुमच्या बेनिफिट कॉस्टमध्ये यायला पाहिजे की नाही?
ती कॉस्ट आहे ना निसर्गाला दिलेली तुम्ही. बरोबर. आज एक वडाचं झाड मोठं व्हायला वेळ लागतो, तो किती ऑक्सिजन, त्याचा शास्त्रीय अभ्यास झालेला आहे की किती ऑक्सिजन ते लिबरेट करतं. आता तुम्हाला गंमत सांगतो की तिथे कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिसमध्ये झाडं लिहावी लागतात. त्यांचं वय किती होतं, त्यांची ऑक्सिजन जनरेशनची कॅपॅसिटी काय होती, किती ऑक्सिजन ते तयार करतात हे तुम्हाला लिहायला लागतं. त्यांच्या मुळांनी धरून ठेवलेली माती, त्याच्यामुळं सॉईल कॉन्झर्वेशन किती होतं हे तुम्हाला लिहायला लागतं. आणि तुम्ही जो लॉस काढता तेव्हा तो मुळापासून ते शेंड्यापर्यंत असतो की हा लॉस आहे. मग तिथे प्रकल्प ते म्हणतात की नाही हा प्रकल्प फिजिबल नाही. इथे या एकाही प्रकल्पाला अशी यार्डस्टिक कोणी लावली का सांगा. तुम्हाला धक्कादायक सांगतो, मागच्या वर्षी मी नितीन गडकरींच्या ऑफिसला RTI केला आणि मी त्यांना असं विचारलं की हायवेचे जे प्रोजेक्ट झाले त्याच्यामध्ये एकूण झाडं किती तुटली. हायवे तर खूप झाले आपण पाहतो. मला फार धक्कादायक उत्तर आलं आणि मी व्यथित झालो की कुठे आपला देश चालला आहे. मला असं उत्तर दिलं त्यांच्या मंत्रालयाने की झाडं किती तोडली हे आम्ही मोजत नाही. बापरे. मग खाली एक उपप्रश्न अजून होता त्याच्यात की बा नवीन झाडं लावण्याची जिम्मेदारी कोणाची होती आणि किती नवीन झाडं लागली. त्याच्यावर उत्तर आलं की नवीन झाडं लावण्याची जिम्मेदारी राज्य सरकारची आहे. म्हणजे तोडणार आम्ही, लावावीत राज्य सरकारने. राज्य सरकारला RTI केला की किती झाडं, काही पत्ता नाही. त्यावेळेला राधेश्याम मोपलवार MSRDCचे अध्यक्ष होते. जशीच ही बातमी आली त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन दुसऱ्या दिवशी काय सांगितलं तर आम्ही एवढी झाडं लावणार आहोत. पण लावली किती हे सांगा ना. मी तुम्हाला खात्रीने सांगतो आजपर्यंत कुठंही झाडं त्या प्रमाणात लागली नाहीत. आता ही कॉस्ट धरायची का नाही, ही कॉस्ट आहे की नाही बाबा. नक्कीच. तुमचा माझा ऑक्सिजन कमी होतोय की नाही, तुमचा माझा बाकीचा इम्पॅक्ट काही आहे की नाही त्याच्यावरचा. तर हा विकास नियोजन करताना ह्या 3 जर यार्डस्टिक आपण लावल्या, हे 3च आहेत. हे आधुनिक जगात सगळीकडे हे बघितलं जातं. हे अमेरिकेत बघितलं जातं, कॅनडात बघितलं जातं, युरोपमध्ये बघितलं जातं. स्कॅन्डिनेव्हियन कंट्री तर अजून फारच पुढे आहेत. ते तर सगळ्यात आधी फारच वेगळ्या गोष्ट लेवलला त्याचा विचार. आणि आपला शेजारी भूटान सुद्धा हॅपीनेस इंडेक्स मोजतो तो हॅपीनेस इंडेक्स मोजतो. आपण तो नाही मोजत, आपण काहीतरी जुनं GDP चाललंय. तर हे मुद्दे आहेत खरे. आज जर विकासाला विरोध होतो ती माणसं का विरोध करतायत. साधी गोष्ट आहे, तुम्ही हायवे करताय ना. मी ही गडकरी साहेबांना सूचना 2 वेळा केली पण त्यांनी ती मनावर नाही घेतली. तुम्ही हायवे करताय ना, ठीक आहे, हायवेच्या उत्पन्नात तुम्ही त्या शेतीवाल्यालाच वाटा ठेवा ना. हायवेचं तर उत्पन्न टोलचं तुमचं चालणार आहे जन्मोजन्मी, त्याच्यात तुम्ही त्याचं का नाही हिस्सा ठेवत. त्याला इन्फ्लेशन काय मिळतं, तो आज घेतो जमीन 3 लाख रुपयांनी, तुम्ही त्याची घेता, ती जमीन 10 वर्षांनी 30 लाखाची होते ना. तुम्ही त्याला काय इन्क्रिमेंटल इफेक्ट काय दिला तुम्ही त्याला पार्टनर का नाही करत. पब्लिक पीपल पार्टनरशिप वगैरे काय ते पब्लिक काय PPP अमुक तमुक तुम्ही बोलता, तुम्ही द्या पार्टनरशिप. विरोधच होणार नाही. कशाला विरोध होईल. मला जर कळलं की मला शेती शाश्वत नाही आहे आणि मला हे इन्कम आता पुरणार आहे, कशाला मी विरोध करीन त्याला. हे मुख्य मुद्दे हे आहेत. भारतातला एकही विकास आत्ता तरी, म्हणजे मध्ये एक सर्वे केला होता, फार इंटरेस्टिंग सर्वे होता, वर्ल्ड बँकेने केला होता. फक्त 8% प्रकल्प हे जमिनी न मिळाल्यामुळे अडलेले आहेत. याचा अर्थ 92% प्रकल्पाला जमिनी मिळालेल्या आहेत. लोक समजदार आहेत. तुम्ही नीट मॉडेल वर्कआउट करा. तुम्ही नीट सांगा हे आमचं स्वप्न आहे, माझं स्वप्न आहे की हे संघर्ष बंद झाले पाहिजे भारतात आंदोलनांची स्पेस राहू नये, हे माझं स्वप्न आहे. कारण समस्याच नसेल तर आंदोलनं कशासाठी कोण करेल. पण ते होत नाही. त्याचं कारण की पुन्हा राजकीय अनास्था आणि लोकांच्याबद्दल अपाथी, काही न वाटणे लोकांबद्दल. काहीही माणसं मरतात, कुठेतरी सत्संगात मरतात, कुठे काहीही वाटत नाही. तिथे जाऊन आम्ही सगळे नकली झालो, तिथे जाऊन काहीतरी सांत्वन केल्यासारखं दाखवायचं. अतिवृष्टी झाली की बांधावर आपली पिकं हातात घेऊन ते दाखवतात नेहमीच की काय पाहत होतो त्या गव्हात, तुला काय कळलं, तू कधी शेती केली म्हणून तू गहू कळणार आहे काय कसं झालं. पण त्याचं काहीतरी पाहणे. आणि हे सगळं नाट्यमय चाललेलं आहे जे चाललेलं ते. याच्यामध्ये बेसिक ऑर्गॅनिक काही नाही. हे सगळं प्रदर्शनी आहे, खोटं आहे सगळं आहे. आता ते सारखं बोलत राहणं एवढं आपल्या हातात आहे. लोकांना कळेल तेव्हा कळेल. ज्या वेळेला तुम्ही सातत्याने त्या गोष्टी सारख्या त्याचा पाठपुरावा करता, त्यावेळेला मला माझं एक फेवरेट कॅरेक्टर स्टार वॉर्समधलं आठवतं आणि आज मी नेमकं तेच तुम्हाला सांगणार आहे. ही इज रिबेल विथ अ कॉज. आपण सगळ्यांनी स्टार वॉर्स बघितलेला आहे. अतिशय छान वाटलं सर तुमच्यासोबत ह्या सगळ्या गप्पा मारून, हे सगळं बोलून. आणि मलाही खूप छान वाटलं, कारण इमोशन्स असा विषय घेऊन मी पहिल्यांदा बोलतोय. आतापर्यंत सगळ्यांनी बाकी गोष्टी विचारल्या, पण मूलभूत इमोशन्सच्या गोष्टी बोलायला मिळाल्या, त्याच्याबद्दल मलाही खूप आनंद झाला. खूप छान वाटलं. इथे आल्याबद्दल अनेक धन्यवाद. आणि सर आपण असेच बोलत राहू. याच्या पुढेही आम्ही सातत्याने आपल्या संपर्कात राहू आणि आपलं मार्गदर्शन घेत राहू. धन्यवाद.
मित्रहो, याच्या पुढची असेच इंटरेस्टिंग पॉडकास्ट ऐकत राहा अँड सबस्क्राईब टू इमोशनली युअर्स विथ प्रतीक. थँक यू व्हेरी मच. सो मित्रहो, we are going to come across with many such podcasts. Keep watching Emotionally Yours with Pratik. Subscribe and like. Thank you. So मित्रांनो, हे होते डॉक्टर विशंबर चौधरी आपल्यासोबत इमोशनली युअर्स विथ प्रतीक. पुढे असेच एपिसोड्स बघत राहा इमोशनली युअर्स विथ प्रतीक. डू लाईक, सबस्क्राईब अँड शेअर इमोशनली युअर्स विथ प्रतीक. थँक्यू व्हेरी मच. सो सर, आमची एक प्रथा आहे की दरवेळेला इथे येणाऱ्या पाहुण्यांना आम्ही 2 मग्स देतो. एक मग त्यांच्यासाठी मी स्वाक्षरी करतो आणि एक मग ते आमच्यासाठी स्वाक्षरी करून देतात. सो आय विल गो फर्स्ट. इथे सर. हो. Okay, we'll hold it like this. अच्छा. Got it. Thank you. you.